This conference will now be recorded. हॅलो. हा हा आवाज येतोय सर तुमचा. कंटिन्यू करा. चला. वैद्य आयुर्वेदाची दैवत धन्वंतरी देवी यांना नमस्कार करून मी मला जो समजलेला वातरक्त आहे तो मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतो. परवाच्या दिवशी हातीमारे सरांचं लेक्चर झालं. अतिशय छान लेक्चर होता आणि एक माझी रिक्वेस्टही होती हत्तीमारे सरांना की सरांनी परत एकदा त्याच्यावरती व्यवस्थित थोडंसं लेक्चर घेऊन आम्हाला पुढच्या वेळेस जसा वेळ मिळेल त्यावेळेस त्यांनी आम्हाला समजून सांगावं, अशी मी एक रिक्वेस्ट मी त्यांना करतो. त्यानंतर आता जितकेही लोक उपस्थित आहेत या सर्वांना माझा नमस्कार. आजचा जो अध्याय घेतला आहे वातशोणित चिकित्सा अध्याय सार्थ वाग्भट, हा जवळपास सर्वांनीच वाचलेला आहे. कमीत कमी गेल्या 4-5 वर्षात किंवा ज्यांनी वाचला असेल कमीत कमी 1000 वेळा तरी वाचला असेल. आता नेमका वातशोणित जो अध्याय आहे त्याचा निष्कर्ष जो प्रत्येक जण ज्या पद्धतीने वाचतो आणि त्याच्या डोक्यामध्ये वातशोणित वाचल्यानंतर ज्या ज्या कल्पना येतात त्यानुसार त्याचा तो रेकॉर्डिंग त्याच्या डोक्यामध्ये आणि त्याच्या व्यवहारामध्ये येत असतात. मी पण वातशोणित बऱ्याचदा वाचला आणि प्रत्येक वेळेस मला त्यातून काहीतरी नवीन गोष्ट सापडत गेली. ठीक आहे. त्या दिवशी ग्रुपवर जे थोडंफार डिस्कशन झालं होतं, मी मुद्दामूनच एक विषय टाकला होता की कोविड-19 म्हणजे वातरक्त का. त्यावर चर्चाही झाली होती पटेल सरांची की हा गंभीर आहे, हा प्राणहरण करत नाही. काही जणांचं विषानुसार होता. तर कदाचित माझ्या बोलण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपण आज या वातशोणित अध्यायातून थोडाफार स्पष्ट होईल. निदान वातशोणिताचं काय आहे किंवा त्याची हेतू काय आहे याला आपण एक नंतर बघूया आणि सरळ वातशोणित अध्यायाकडे आपण वळूया. आता ज्यावेळेस आपण वातशोणित हा शब्द वापरतो त्यावेळेस वात अधिक शोणित, शोणित म्हणजे रक्त, ठीक आहे ना. असे दोन दोष आणि दुष्य यांची कुठेतरी मूर्छना किंवा एकजीवपणा या अध्यायाच्या सुरुवातीच्या नावामध्येच दिसून येतं. परंतु जर या अध्यायाच्या नावाला जर व्यवस्थित आपण जर वाचलं तर वात आणि शोणित या दोन मध्ये महत्वाचं कोण आहे, वात महत्वाचा आहे की शोणित महत्वाचा आहे. तर पूर्ण ग्रंथ वाचल्यावर असं लक्षात येते की इथे शोणित या दुष्याला जास्त महत्व देण्यात आलेलं आहे. तसं जर नसतं तर त्याच्या आधीचा जो वात व्याधी हा अध्याय आहे इथेच सार्थ वाग्भट संपला असता 21व्या अध्यायास. परंतु 22वा अध्याय जेव्हा सुरुवात केला त्यामध्ये शोणित हा एक महत्वाचा घटक दुष्य म्हणून त्यांनी टाकलेला आणि वात शोणित चिकित्सा असा एक सेपरेट अध्याय त्यांनी केला. म्हणजे वात इथे जरी महत्वाचा असला तरी त्यापेक्षा शोणित किंवा रक्तधातू हा इथे जास्त महत्वाचा आहे. आता डायरेक्ट चिकित्सेकडे वळण्याआधी एक वात आणि शोणित यापैकी शोणित हे तुम्हाला जर महत्वाचं आहे हे जर समजलं असेल तर चिकित्सा सुद्धा समजायला सोपी जाईल. जर कन्फ्युजन आपलं वात आणि शोणीमध्ये कोण महत्वाचं आहे इथेच जर आपलं कन्फ्युजन जर राहिलं तर समोरचा अध्याय कळायला कठीण होतो. तर त्याच्यामुळे सगळ्यांनी जे जे ऐकत आहे त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की या अध्यायामध्ये वाताला तुम्हाला वेटेज द्यायचं आहे, परंतु इथे शोणित किंवा रक्त हा धातू महत्वाचा धरलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता इथून पुढे मी जसं एक सूत्र पुढे जाईल तसं तुम्ही त्या शोणितावर जास्त कॉन्सन्ट्रेशन ठेवा. ठीक आहे. आता वात शोणित झाला.
याला मॉडर्न मध्ये आपण काय म्हणू शकतो, कुठे कम्पेअर करू शकतो? तर इन्फ्लमेशन किंवा इन्फ्लमेटरी डिसऑर्डर्स, इन्फ्लमेटरी डिसीजेस, हे सर्व जे आहे हे तुम्ही वातशोणिताशी कम्पेअर करू शकता. ठीक आहे. आता जेव्हा वात, कफ आणि पित्त हे 3 दोष आणि त्यांचे प्रकार असे स्रोतानुसार वेगवेगळे प्रकार येऊ शकतात, परंतु बेसिकली इन्फ्लमेशन, तुम्ही जर मॉडर्नचं जर तुम्ही गुगलवर टाईप केलं तर इन्फ्लमेशनचे कार्डिनल सायन्स जे आहे त्या कार्डिनल सायन्स मध्ये रेडनेस, हॉटनेस, स्वेलिंग, पेन असे तुम्हाला 5 ते 6 सिम्पटम्स हे इन्फ्लमेशनचे कार्डिनल सायन्स आहे. आणि ते कार्डिनल सायन्स हे 100% या वातशोणिताच्या लक्षणांशी मॅच होतात. परंतु मॉडर्न मध्ये वात, पित्त हा कफ जो आहे हा कॉन्सेप्ट इथे नाही आहे, हा कॉन्सेप्ट आपल्यामध्ये आहे. आता हा 3 दोषानुसार 3 प्रकारचं वात रक्त कसं काय भाव, तर याचं आपण पुढे बघूया. आता हॅलो इथेपर्यंत सर. आपल्याला हॅलो समजलं. हा बोला. हॅलो, सॉरी सर, थोडं डिस्टर्ब करतो. माईक आहे ना सर, थोडासा ना म्हणजे दूर थोडं ठेवा. लांब द्या, पकडा. हा, बर, थोडं जरा हे आता होतं. ठीक आहे. हा सर, ओके आता ओके ठीक आहे. सर. हा हो सर, हो हो. हा, आता वातशोणित, याच्यामध्ये शोणित महत्वाचा आणि त्याला आपण कंपॅरिझन करतोय इन्फ्लमेशनशी. आणि आता इथून आपण सुरुवात करतो. आपण जर चिकित्सा सूत्र जर पहिलं बघितलं तर तो पहिल्याच सूत्रामध्ये सांगतो की ज्या पेशंटला तुम्हाला असं वाटतंय की वात रक्त झालेला आहे त्या पेशंटला पहिले तुम्ही थोडस स्निग्ध करा, त्याचा वायू वाढू न द्या आणि थोडं थोडं रक्त प्रत्येक वेळेस काढा. ते हे म्हणतच नाही की भरपूर रक्त एका वेळी तुम्ही काढलं पाहिजे, तुम्ही थोडं थोडं रक्त काढा. कुठून काढायचं ते सांगितलंय का त्यांनी त्या सूत्रामध्ये? ते नाही सांगितलंय. ठीक आहे ना. प्रश्न काय निर्माण झालेला आहे इथे, ज्यास वातरक्त झाले आहेत त्यास स्निग्ध करून वायू वाढू न देता दोषानुसार शक्तीच्या मानाने पुष्कळ वेळा थोडं थोडं रक्त काढायचं. त्यांनी लोकेशन सांगितलं का याच्यामध्ये? नाही सांगितलं. ते काय म्हणतात, पहिले तुम्ही निदान करा. तुम्हाला वाटतोय का वातशोणित, तुम्हाला कार्डिनल सायन्स सापडतायत का? सापडले तर समजायचं की हे वातशोणित आहे. तुम्ही इथे काय करायचं, रक्तमोक्षण करायचं. पण रक्तमोक्षण स्निग्धता, अभ्यंतर थोडं किंवा बाह्य असं कुठल्याही प्रकारचं चालेल. असं केल्यानंतर थोडस वाताला त्या वाढू न देता तुम्हाला लिमिटेड प्रमाणात रक्त काढायचं आहे. आता मी लोकेशनवर जातो. असं त्यांनी का बरं म्हटलं स्निग्धता, का बरं त्यांनी म्हटलं स्निग्ध करायचं? तर याचं उत्तर तुम्हाला दोष विज्ञानीय सार्थ वाग्मनमध्ये जर तुम्ही आधी गेले तर त्याच्यात तुम्हाला त्याचं उत्तर सापडेल. रक्तक्षयाचं लक्षण काय आहे? आता बरेच जण मला नंतर असंही म्हणतील की बघ, ज्यावेळेस रक्तमोक्षण करतं त्यावेळेस फक्त दुष्ट रक्तच बाहेर निघतं आणि शुद्ध रक्त शरीराच्या आतमध्येच राहतं. ठीक आहे, हे ग्रंथामध्ये मी मान्य करतो. परंतु ज्यावेळेस रक्त काढायला बसतो ना त्यावेळेस बरंचसं रक्त निघालं जातं आणि काढतातही बरेच जण. ठीक आहे, तर ते जरी असलं तर त्यांनी ती काळजी घ्यायला सांगितली आहे की तुम्ही बरोबर थोडं 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 रक्त काढा, खूप काढायचं नाही. आता ते का बरं असं म्हटलं तर त्याचं उत्तर तुम्हाला तिकडे सापडेल. रक्तक्षये अम्लशिशिर प्रीतीही सिरा शैथिल्य वृक्षता, हे होऊ नये म्हणून तुम्हाला स्निग्ध करायचं आहे. काय करायचं आहे? सिरा शैथिल्य वृक्षता. तुम्ही जर गरजेपेक्षा जास्त रक्त त्या भागातून जर काढलं तर होऊ शकते तिथली वेन किंवा जे आर्टरीज आहे ती कोलॅप्स होऊ शकते, किंवा तिथली जी ब्लड वेसल किंवा त्याच्या आजूबाजूला जो टिश्यू आहे हा जास्त रक्त गेल्यामुळे तिथे ड्रायनेस किंवा वृक्ष वाताचे गुण निर्माण होऊ शकतात. ठीक आहे, असा हा प्रकार तिथे घडू शकतो. त्याच्यामुळे त्यांनी काय म्हटलं सुरुवातीला, तुम्ही स्निग्ध करा पेशंटला, थोडंफार बरोबर बघून करा आणि त्यानुसार तुम्ही काय करायचं आहे, थोडं थोडं रक्त काढायचं आहे. कुठून काढायचं त्यांनी अजूनही सांगितलं नाही आहे. ठीक आहे, आता रक्तक्षयाच्या सूत्रामध्ये रक्तक्षय अम्लशिशिर प्रीती सिरा शैथिल्य वृक्षता. पण आपण जेव्हा पांडूचा पेशंट बघतो, ॲनिमिक पेशंट बघतो, त्याला शिशिर प्रीती ही नसते. काय नसते?
शिशिर प्रीतीही नसते. म्हणजे तुम्ही ॲनिमिक पेशंट असेल तर त्याला जर थंडी जर थोडीशी जरी लागली तर त्याला त्रास व्हायला लागतो. ठीक आहे. परंतु तो कुठला पांडू किंवा कुठला रक्तक्षयाचा पेशंट असतो, ज्या रक्तक्षयामध्ये वात प्रकोप जास्त आहे त्या पेशंटला शिशिर प्रीतीही नसते. परंतु जो रक्तक्षय किंवा पांडू पित्त दोषाच्या आधिक्याने, पित्ताच्या उष्ण तीक्ष्ण अशा गुणामुळे जर रक्तक्षय झाला असेल तर त्या ठिकाणी ही शिशिर म्हणजे थंडीची प्रीती राहू शकते. ठीक आहे. तर या सूत्राचं त्याच्यामध्ये ते उत्तर आहे. ठीक आहे. आता थोडं थोडं रक्त काढायचं आहे. पण कुठलं रक्त काढायचं? म्हणजे हाताला लागले असेल तर पायाचं काढायचं का, की पायाला लागलं असेल तर हाताचं काढायचं का रक्त? कुठलं रक्त काढायचं आहे आपल्याला? तर याच्यामध्ये वैद्याला ठरवायचं आहे की वात शोणित जो आहे, ही जी त्यांची किंवा आपली बऱ्याच जणांची कल्पना आहे की वात शोणित म्हणजे हा अस्थि धातू, मज्जा धातू यांच्याशी रिलेटेड आहे. परंतु हा तसा प्रकार मला वाटत नाही. शोणित जेव्हा आपण महत्व देतो आणि शोणित हा स्वतः दुष्टपित्त किंवा आमपित्त किंवा दुष्टपित्तामुळे जेव्हा तो प्रकोपित होतो, शरीराच्या कुठल्याही भागामध्ये ते दुष्ट शोणित जर असेल तर त्या ठिकाणी तो वात शोणिताची लक्षणं दाखवू शकतो. नाही दाखवू शकत का? हाताला जर असेल तर हाताच्या ठिकाणी शोथ, सूज, वेदना, चिमचिमायन, दाह हे हातामध्ये असू शकतात. हेच लक्षण पेशंटला पायावर राहू शकतात, गुडघ्यामध्ये राहू शकतात. हेच लक्षण एखाद्या ठिकाणी पेशंटला जखम झाली असेल त्या ठिकाणी राहू शकतात. ठीक आहे ना. म्हणजे रक्तदृष्टी ज्या लोकलाइज्ड ठिकाणी असेल त्या ठिकाणी वातशोणितची लक्षणे तुम्हाला सापडणार. आणि म्हणून मागच्या वेळेस जेव्हा मी म्हटलं तेव्हा पटेल सरांनी असं म्हटलं की गंभीर वातरक्तामध्ये किंवा वातरक्तामध्ये प्राणहरण होत नाही. ऍक्च्युअल मध्ये तो कॉन्सेप्टच नाही आहे वातरक्तामध्ये. जर आपण असा विचार केला, पेशंटच्या मेंदूला जर मार लागला असेल आणि पेशंटच्या मेंदूच्या आतमध्ये जर रक्तस्राव झाला असेल तर तो आपण काय करायचं? त्याला रक्तपित्त म्हणायचं, आघातच काय म्हणायचं, काहीतरी ब्लिडिंग म्हणायची, किंवा दोष वाढल्यामुळे जे ब्लड प्रेशरचे जे पेशंट आहे त्यांच्या शरीरामध्ये कुठे रक्तस्राव होत असेल नाकातून, याला आपल्याला कंपॅरिझन करावं लागेल. परंतु इथला हा जो वातशोणित आहे हा नेमका तुम्हाला ठसठस ठसठस करणारा आहे. ठीक आहे. आणि मग पुढच्या लगेच म्हणजे आता ते आपल्याला स्थान आपणच शोधायचं आहे की पेशंट कुठल्या स्थान घेऊन येतोय आणि आपल्याला काय करायचं आहे. ठीक आहे. आता तो सांगतो की तुम्हाला जळव्या लावायच्या आहे. कधी लावायच्या जळव्या? तुंबड्या लावायच्या आणि भोपळा लावायचा आहे रक्त काढताना. काय करायचं आहे? जळवा, तुंबड्या, भोपळा किंवा एका स्थानाहून दुसऱ्या स्थानाने जाणारे जे रक्त आहे फासण्यांनी शिर तोडून काढायचं आहे. ठीक आहे. आता तेव्हा जो असं म्हणतो जळवा का बरं लावायची? जळवा पेनलेस आहे, जळवा लावताना दुखत नाही. पित्तज विकार किंवा छोटासा जर मीडियम एरिया असेल तर त्या ठिकाणचं, किंवा तुम्ही जर खूप जास्त जळवा लावल्या तर त्याच्याने थोडंफार जास्तही रक्त काढू शकता. परंतु एक मर्यादा आहे त्याच्यामध्ये. वेदना, लाली, टोचणी, दाह, थोडेफार पित्तज लक्षणं जर जास्त असतील तर तुम्ही जळवा लावा. पेनलेस आहे, त्रास होणार नाही. लेडीजला, म्हाताऱ्यांना, कुणालाही लावू शकता. समजा थोडस क्षेत्र मोठं आहे, कफाचा अनुबंध आहे, थोडी खाजही येते आणि तो जो एरिया आहे ज्या ठिकाणी हे वातशोणिताची लक्षणे दिसत आहे, चिमचिम म्हणजे मुंग्या चालल्यासारखं वाटणं, कंड म्हणजे हे कफाचं लक्षण आहे. असे हे जे वातरक्त याच्यामध्ये कफाचा अनुबंध त्या ठिकाणी जेव्हा सापडतो त्या ठिकाणी जळवा यांना तिथलं रक्त प्यायसाठी त्रास होतो. कारण कफाचा अनुबंध असल्यामुळे ते रक्त काय पटकन बाहेर निघत नाही. त्याच्यामुळे तो काय म्हणतो, तिथे तुंबड्या लावा किंवा भोपळा लावा, म्हणजे तिथे काहीतरी मोठ्या ताकदीची अपेक्षा आहे. आता कपिंग करतात लोक, कपिंग आलेले आहे. ठीक आहे ना. म्हणजे जिथे जास्त ताकदीची अपेक्षा आहे त्या ठिकाणी तुंबड्या किंवा भोपळा.
आता तुंबड्या भोपळा आपण काही वापरत नाही, आता कपिंग आलेलं आहे, त्या कपिंगच्या सेटने इझिली तुम्ही कुठूनही रक्त काढू शकता, जितकं पाहिजे तितकं. फक्त एवढंच आहे, थोडं थोडं काढायचं आहे आणि बरोबर पाहून काढायचं आहे. आणि जर रक्तदृष्टी फार जास्त असेल, एका स्थानाहून दुसऱ्या स्थानाहून जात असेल, समजा बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं पायामध्ये, मोठं चांगला असा शोथ आलाय, ठसठ असं पाहिल्यावरच दिसतंय, अरे बापरे एवढा पाय फुगलेला आहे, सरळ त्यावेळेस त्यांच्याकडे निडल्स नव्हते, त्यांनी सरळ रक्तवाहिनी सरळ फासण्यात तोडल्या, जेवढं बाहेर फास्टली दुष्ट रक्त काढता येईल तेवढं त्यांनी प्रयत्न केला, काढायचं, लगेच सूज कमी होते, औषधं चालू करायचे, लेप लावायचे, त्याच्याने पेशंटला रिलीफ होतो. ते दुष्ट रक्त जितकं पायामध्ये किंवा हातामध्ये राहील ते तितका विकार किंवा धातूंचा पाक जास्त करणार. तो धातूचा पाक होऊ नये म्हणूनच ही रक्त आपल्याला दूषित रक्त काढायचं. ठीक आहे, तर जळवा, तुंबड्या भोपळा आणि एका स्थानाहून जाणारे, म्हणजे एकापेक्षा जास्त मोठा एरिया जेव्हा वातशोणीत कव्हर करतो त्यानुसार, म्हणजे पहिल्याच्या जळव्यामध्ये पित्तज, तुंबड्या भोपळ्यामध्ये कफज, आणि हे तर मोठा प्रकार आहे, याच्यात सरळ रक्त तुम्हाला काढायचं. आता रक्त कोणाचं काढायचं नाही ते पण त्यांनी सांगितलं. कोणाचं नाही काढायचं, तुमच्याकडे जेव्हा पेशंटच असा येतोय, बारीक सुरीक पेशंट आलेला आहे तुमच्याकडे, तो दिसतानीच त्याचा जर तुम्हाला, म्हणजे ग्रंथकार म्हणतात म्लानत हा शब्द वापरतात, काय लावतात, हॅलो, ग्रंथकार काय शब्द वापरतात, हॅलो, माईक चालू आहे कोणाचं तरी, हॅलो, प्लीज माईक बंद करा. तर मी पुढे जातो, पुढे जाताना मी हे सांगतो की ज्यावेळेस अंगास म्लानता असा हा शब्द वापरलेला आहे त्यांनी, तर म्लानता हा शब्द जेव्हा तो पेशंटच अशक्त आहे, वृक्ष आहे, वाताधिक आहे, अशा पेशंटचं जर तुम्ही रक्त काढलं तर तो टिपिकली त्यांनी शब्द वापरलेला आहे. तुम्ही जर अशा व्यक्तीचं रक्त काढाल जो ऑलरेडी वृक्ष आणि वाताधिक आहे, त्या पेशंटच्या शरीरामध्ये किंवा ज्या ठिकाणचं तुम्ही काढणार त्याच्या खोल प्रदेशा, म्हणजे आतमधल्या भागामध्ये इंटरनल सूज, स्तंभ म्हणजे तुम्हाला ती हालचाल किंवा पायाची मुवमेंट करू देणार नाही, कंप म्हणजे थरथर कापणे, स्नायू म्हणजे तुम्हाला लिगामेंट्स किंवा टेंडन यांना काही प्रॉब्लेम होऊ शकतो, शिरारोग म्हणजे ब्लड वेसल जे आहेत त्यांचे प्रॉब्लेम होऊ शकतात, आणि पेशंट आणखी अशक्त होऊ शकतो, आणि त्याच्यानंतर वातविकार भविष्यामध्ये, म्हणजे तुम्ही रक्त काढल्यावर तो प्युअर म्हणजे निराम वातामध्ये तिकडे कन्वर्ट होऊन त्याला काहीतरी दुसरा त्रास होऊ शकतो. ठीक आहे, तर त्याच्यामुळे असा जर तुम्हाला पेशंट दिसत असेल तर थोडा विचार करूनच त्याचं रक्त काढायचं, किती काढायचं ते ठरवायचं. रेचक द्यायचं असेल तरी तुम्हाला स्निग्ध करायचं आहे पेशंटला, आणि पेशंटला रेचक देताना स्नेहयुक्त रेचक द्यायचे. का बरं स्नेहयुक्त रेचक द्यायचे? या संपूर्ण वातशोणित अध्यायामध्ये तुम्हाला जेव्हा जेव्हा शोणिताची चिकित्सा, शोणिताला बाहेर काढायचं आहे, तुम्हाला शोणित बाहेर काढताना वात वाढू देणे नाही, हे कंपल्सरी यांनी या अध्यायामध्ये किंवा या चिकित्सा सूत्रामध्ये त्यांनी मेंटेन करायला सांगितलं. म्हणजे आधी पण तो म्हणतो की बाहेर तुम्ही पहिले स्नेह किंवा त्याचं अप्लिकेशन करा आणि मगच रक्त काढा. इथे पण म्हणतात की रेचक द्यायचं असेल तर थोडंफार स्नेहयुक्त रेचन दिलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणजे ही त्यांनी सांगितलं रेचन, रक्तमोक्षण कोणाचं काढायचं नाही, इथपर्यंत झालं. आता ते काय करतात, आता त्याची विभागणी करताय, वाताधिक वात रक्त, पित्ताधिक वात रक्त आणि कफाधिक वात रक्त. त्याच्यानंतर समजा एखाद्याला वात कफात्मक किंवा दोन्ही दोषाचा जर असेल तर त्यानुसारही तुम्हाला त्यामध्ये विचार करता येईल. ठीक आहे, आता वाताधिक वात रक्त तुम्ही व्यवस्थित बघा. याच्यामध्ये वाताधिक वात रक्तामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की पेशंट शोणित दृष्टीची लक्षणे म्हणजे रेडनेस, त्याच्यानंतर स्वेलिंग, हे लक्षणासोबत पेशंट पेन, दुखणं हे कंप्लेंट थोडंसं जास्त करतो. साहेब जास्त दुखत आहे, थोडंसं मला आग होत आहे, परंतु मला दुखणं पण जास्त आहे.
ठीक आहे. आता हे असं जेव्हा वाताधिक रक्त असतं त्यावेळेस वाताचे आपले गुण काय आहे? वाताचे गुण काय आहे? वाताचे ती जे गुण आहे त्यांच्या गुणापैकी काहीतरी वाढलेलं असतं आणि मग आता इथे जेव्हा यांनी चिकित्सा वाताधिक रक्तावर करतात ते, तर तुम्हाला नाही का त्याच्यामध्ये तुम्ही जर नावं बघितली तर तुम्हाला नाही का तिथे दूध दूध हे कंपल्सरी दिसेल. दुधाशिवाय वाताधिक वातरक्तामध्ये दुसरा शब्द त्यांनी वापरलेला नाही आहे. त्याच्यानंतर घृताचा पण वापर केलेला आहे त्याच्यामध्ये, है ना. तर असं वापरताना त्यांनी श्रावणी, क्षीरकाकुली, पिसोळा, जीवक, वृषभक ही समभाग घ्यायचा आहे. त्याचं दूध सिद्ध करायचं. हे तूप वातरक्तनाशक आहे. म्हणजे ही याच्यातली जी कंटेंट आहे ही जीवनीय गणातली किंवा वातपित्त शामक अशी आहे. त्याचं पुढचं जर तुम्ही बघितलं जर मनुका हा सुद्धा पित्ताचं आणि वाताला न वाढवणारं शमन करणारा आहे. ठीक आहे. परंतु त्याच्या प्रमाणानुसार जर तुम्ही बघितलं तर हा खूप जास्त प्रमाणात कफ पण वाढवणार नाही. मोहाच्या फुलाचं पाणी घ्यायला सांगितलं आहे. मोह नाही घ्यायला सांगितलं. का बरं नाही घ्यायला सांगितलं? मोहाची फुलं हे फर्मंट होतात लवकर आणि फर्मंट झालं की त्याच्यामध्ये परत ऍसिडिटी आणि उष्णतीक्ष्ण गुण निर्माण होऊ शकतात आणि ते उष्णतीक्ष्ण गुण वातरक्त कमी करण्याच्या ऐवजी वातरक्त वाढवतील. म्हणून मोहाची फुलं ही गोड असतात. तुम्ही कधी खाल्ली की नाही माहित नाही, परंतु मोहाची फुलं, मनुका, स्निग्ध गुळगुळीत असे पदार्थ आहे हे थोडे जे वाताला आणि पित्ताला दोघांचं पण शमन करतात. गुळवेल रसात सिद्ध केलेली दूध खडी साखर घालून प्यायची. आता गुळवेल हा असा म्हणजे पदार्थ आहे गुळवेल की तुम्ही जर सूत्रस्थान अध्याय 10व्या मध्ये जर गेलं तर गुळवेल, पटोल, सुंठ, पिंपळी आणि लसूण, ठीक आहे, हे जर सोडलं तर बाकी सगळं शुक्रविरोधी आणि वातकारक आहे. म्हणजे इथं गुळवेल देण्याचं कारण काय आहे? ही थोडीफार तिक्त रसात्मक आहे. ठीक आहे. परंतु महत्वाचं ही वात नाही वाढवत, परंतु पित्ताचं शमन करते. त्याच्यामुळे ही गुळवेल जी आहे ही व्याधी प्रत्यनिक सुद्धा, म्हणजे तुम्ही कितीही दिवस तुम्हाला जर गुळवेल द्यायची असेल पेशंटला तर तुम्ही देऊ शकता. म्हणजे याला तुम्हाला मर्यादा नाही. तुम्ही गुळवेल द्या, दुधामध्ये टाकून द्या, खडीसाखर घालून द्या. म्हणजे खडीसाखराचा सुद्धा उपयोग सांगितला आहे. त्याच्यानंतर तेल, दूध, साखर. दूध वातपित्तशामक, तेल वातशामक, साखर पित्तशामक. त्याच्यानंतरचा जो सगळ्यात महत्वाचा या वाताधिक वातरक्तावर जे दिलेला आहे, बला, शतावरी हे दोन्हीही वात पित्त शामक. तिक्त रसामुळे हे पित्त पण कमी करणार आहे आणि यांच्या बाकीच्या गुणामुळे हे रक्तदोष तेही कमी करणार आहे. कफाचं, आता कफ वाढवतात कसं बघा, याचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की सरांनी जे म्हटलं होतं, हत्तीमारे सरांनी, की सेल्युलर लेवलवर आपल्या औषधी काय काम करतात, म्हणजे वृक्षगुण सेलवर काय काम करतो. अहो, तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये किंवा कोणत्याही वेळेस तुम्हाला जर मी फॅनच्या खाली जर दिवसभर जर बसवलं तर तुमची जी त्वचा आहे ना, ती त्वचा सकाळी जर स्निग्ध असेल तर संध्याकाळी ती कोरडी झालेली असणार. आता इथे बला आणि शतावरी हे जे दोन औषधी आहे, ही तुमच्या सेल्सवर जी रुक्षता आली आहे त्या रुक्षतेला कमी करून तिथली स्निग्धता, त्याचं काय म्हणतात त्याला आपण, त्यांचं अँटी एजिंग असं काहीतरी ते काम करतं. रासना, दशमूळ रासना हे पेन किलर आहे, वातशामक आहे महत्वाचं. दशमूळ जे आहे याच्यामध्ये बृहद पंचमूळ आणि लघु पंचमूळ. बृहद पंचमूळ उष्णतीक्ष्ण वातशामक आहे, थोडंफार पित्त वाढवेल. गंबारी सोडली तर बाकी थोडं उष्णतीक्ष्ण आहे. त्याच्यानंतर पंचमूळ जर तुम्ही जर घेतलं तर कृष्णीपर्णी, शालीपर्णी हे वातपित्त शामक. पिलू, काळे तेळ का बरं टाकलं असेल? पिलू आणि काळे तेळ म्हणजे यांना असा कल्प अपेक्षित आहे की जी औषधं त्या लोकल ठिकाणी तिथल्या वृक्षता घालून तिथली ताकद वाढवेल. रासना दशमूळ इथलं पेनही कमी करेल
आणि त्या ठिकाणी जर दोषाचा जो स्त्रोतरोध आहे तो जर बाहेर काढायचा असेल तर तुम्हाला थोडंफार पेशंटला विरेचनही झालं पाहिजे. पित्त हे शरीराच्या बाहेर जाणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर एरंड आणि सालवण हे जे औषध आहे हा एक चांगला कल्प आहे. ठीक आहे. तर हा तुम्ही माझ्या मते सरांनी जसं म्हटलं की सर मंजिष्ठादी गुगुळ वापरतात आणि हे वापरतात. माझ्या हिशोबाने हा सुद्धा एक असा कल्प आहे की याच्यामध्ये तुम्ही जर गुगुळ मिक्स केला, आता तो जुना गुगुळ मिक्स करायचा आहे किंवा नवीन गुगुळ मिक्स करायचा आहे, तो माझ्या मते या ठिकाणी नवीन गुगुळच मिक्स करावा लागेल जर आपल्याला त्या ठिकाणी गृहणाची थोडीफार अपेक्षित असेल तर. ठीक आहे. तर हा गुगुळ जो आहे हा नक्कीच मॅक्झिमम जितकेही पेशंट दुखण्यासाठी येतात त्या ठिकाणी हा कामी येणार आहे. त्यानंतर पित्तात्मक वात्रक आहे, याच्यामध्ये यांनी कटुकी टाकली आहे. शतावरी ऑलरेडी तिक्तरसात्मक आहे. पटोल, मी जसं मगाशी म्हटलं की वातकारक नाही आहे पटोल. कुटकी ही वात वाढवू शकते. त्रिफळा सुद्धा कालांतराने तुमच्या शरीरातला वात वाढवू शकतो. गुळवेल परत वात वाढवणार नाही आहे. असं जे हे औषध आहे हे परत तुम्हाला तूप आणि दूध मिक्स करूनच म्हणजे त्याच्या सोबतच तुम्हाला घ्यायचं आहे. ठीक आहे. हे एक छान कल्प आहे. त्याच्यानंतर पुढचं आपण जर बघितलं की ज्या व्यक्तीचा दोष फार वाढले असेल त्यांनी दुधामध्ये एरंडेल टाकायचं आणि सतत प्यायचं व जिरल्यावर काय खायचं आहे, दूध भात खायचा आहे. आता हा दोष फार वाढला असेल म्हणजे काय समजायचं आपण नेमकं? दोष फार वाढला असेल असं आपण काय समजायचं? माझ्या हिशोबाने दोष जेव्हा फार वाढलेले असतात आणि यांनी सांगितलंय दुधामध्ये एरंडेल टाकून, तर असा कुठला तरी आपल्याजवळ पेशंट म्हणजे जे लेडीज आपण जे म्हणतो ना, जे घरी असतात अशा स्थूल लठ्ठ लुट्ट, हे दुखत आहे ते दुखत आहे, आग येत आहे, त्यांचं खाणं पिणं वेगळं आहे, ते अशा पेशंटसाठी हा कल्प हा ठीक आहे. म्हणजे एरंडेल तेल तुम्हाला दुधात रोज नाही द्यायचं, आठवड्यातून एक दिवस द्या. दूध भात याच्यासाठी त्यांनी सांगितलंय. आता भात जेव्हा इथं आपण ग्रंथामध्ये म्हणतो तो साठेसाळीच येतो. साठेसाळी म्हटलं तर सगळ्यात श्रेष्ठ हलका पचणारा. दूध म्हटलं की गोदूधच येतं. ठीक आहे. जे पित्त कमी करतं, वात कमी करतं, कफ वाढवत नाही. ठीक आहे. साठेसाळी सुद्धा तसाच आहे. तर हे जे आहे एरंडेल तेल दुधात दिलं की शरीराची शुद्धी होते. आणि दूध भात खाऊन खाऊन पेशंट किती खाणार आहे? नाही खाऊ शकत जास्त. ठीक आहे ना. दूध भात जेवायला सांगितलंय त्याच्यामध्ये साखरेचा उल्लेख नाही आहे त्या दूध भातामध्ये. ठीक आहे. तर अशा पेशंटसाठी हा आहे. त्याच्यानंतर त्यांनी हिरड्याचा काळा तुपाची फोडणी देऊन सांगितलंय. हिरडा एकमेव असं औषध आहे की जे विरेचन करतं आणि सर्व दोषांना, म्हणजे तुम्ही हिरड्याची जर फलश्रुती जर बघितली तर तो हिरडा जो आहे ना तुम्हाला असं दिसेल की तो नुसतं अन्नवह स्त्रोत साफ नाही करत. तो अन्नवह स्त्रोत साफ करता करता संपूर्ण शरीरातलीच स्त्रोतस किंवा शरीरातलीच तो शुद्धी करत करत बाहेर घेऊन जातो. त्याच्यामुळे हिरड्याचा काढा तुपाची फोडणी द्यायची आहे. त्याच्यानंतर तेड म्हणजे निशोत्तर हे सुद्धा तुम्हाला द्राक्षाच्या रसाबरोबर घ्यायचं आहे. तर तेड सुद्धा हे वात प्रकोप करतं. म्हणजे तुम्हाला इंटेस्टाईन वगैरे ह्या जर तुम्ही जास्त दिवस दिलं तर हे इंटेस्टाईन आतल्या बाजूने वृक्ष करणार. शरीरावर वृक्षपणाचा इफेक्ट आहे. द्राक्षाच्या रसाबरोबर द्यायचं, नंतर दूध प्यायचं, म्हणजे तुम्हाला त्याच्याने पोटामध्ये दुखणार नाही किंवा काही त्रास होणार नाही. ठीक आहे. तर हे ज्या व्यक्तीमध्ये दोष म्हणजे असे लठ्ठलुठ पेशंट दिसले अशा ठिकाणी तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर बस्तीचा उल्लेख त्यांनी केला. बस्तीचा उल्लेख करताना ते स्पष्टपणे म्हणतात. ठीक आहे. बस्ती देताना तूप आणि दुधाचा बस्ती द्यायचा आहे. कशासाठी? मळ काढायचा आहे. मळ काढल्याने काय होईल? सगळ्यात पहिले स्त्रोतरोध कमी होईल, पित्त बाहेर जाईल, वाताचं शमन होईल. तूप आणि दूध हे इंटेस्टाईन मध्ये गेल्यानंतर तिथे स्निग्धता वाढेल. मेनली जो अपानवायू आहे तो शमन होईल. अपानवायू कंट्रोल आला तर बाकीचे जे वातव्याधी आहे ते सुद्धा वाताचे जे प्रकार आहेत ते सुद्धा कंट्रोल येईल. आणि नंतर म्हणतो वातरक्तावर बस्तीसारखं दुसरं औषधच नाही आहे. का बरं असं म्हणतो वातरक्तावर बस्तीसारखं औषध नाही आहे? कारण वात रक्त हा मेनली रिलेटेड टू ब्लड वेसल्स. बारीक बारीक लेवलवर विचार केला तर मेंदूच्या सुद्धा बारीक रक्तवाहिन्या किंवा डोळ्याच्या सुद्धा आतमधल्या बिलकुल बारीक बारीक रक्तवाहिन्या
जिथे ब्लड वेसल किंवा रक्त जिथं जिथं रक्त पोहोचतं शरीरामध्ये, तुम्ही सेल्युलर लेवल पर्यंत जरी गेले, त्या ठिकाणी जर रक्त पोहोचत असेल तर ही बस्ती त्या सेल पर्यंत पण जाणार आणि तिथे वात पित्त शमनाचं काम करेल, वात रक्त नष्ट करण्याचं काम करेल. ज्या वात रक्तामध्ये गुद पार्श्व मांड्या संधी आडे इथे फार वेदना आहे, त्या ठिकाणी बस्तीचा विशेष उपयोग होतो. ते तर 100%च आहे. अपान वायूचं क्षेत्र आहे, त्या ठिकाणी बस्तीचा उपयोग होणारच आहे. आता कफाधिक वात रक्त ओळखायचं कसं? कधी पेशंट येतो माहिती आहे, कधी जखम झाली असेल तुम्हाला, तर पेशंट नाही का त्या जखमेवर त्यांनी स्वतःनी असा बोट फिरवलं ना, तर त्या पेशंटला गुदगुल्या होतात त्या ठिकाणी. तुम्ही बघाल कधी किंवा बऱ्याचशा जणांनी बघितलं असेल, किंवा तिथली जी वात रक्ताची शोथ जी असेल तो थोडाफार टणक असा काहीतरी असेल, तो कफाधिक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मनुका आणि मुस्ता काय शोषण करणार आहे. मुस्ता तुम्ही दिला तर याचं सगळ्यात पहिले एकच काम आहे, तो ज्या ठिकाणी तुम्ही देणार त्या ठिकाणी पहिले पाणी जे आहे ते पहिले पाणी शोषण्याचं किंवा कफाचा नाश करण्याचं काम करणं त्याचं चालू होतं मुस्त्याचं. ठीक आहे. परंतु मुस्तासोबत त्यांनी दुसरा परत औषध टाकलाय की मुस्ता जर दिला तर त्याचा खूप जास्त त्रास होऊ नये आणि मुस्त्याला घेऊन मनुका हे रक्तधातू पर्यंत पण गेलं पाहिजे. तर मनुका हा तिथे त्याचा जो जास्त इफेक्ट आहे तो कमी करतो. हळद अशी वस्तू आहे, हळद आपण रोजच खातो जेवणामध्ये, तर त्याच्यामुळे हळदीचं ऍक्च्युअली मध्ये काम चालूच असतं. परंतु इथे जेव्हा कल्पामध्ये आपण जेव्हा विचार करतो ती हळद त्याची मात्रा ही जरा जास्त आहे. त्रिफळेचा काढा ज्याप्रमाणे वरती हिरडा दिलेला आहे सेम त्याच पद्धतीने इकडे त्रिफळा आहे. आणि परत गुळवेलीचा हर तऱ्हेने उपयोग करायचा आहे. आता इथे या ठिकाणी मी त्या दिवशी जेव्हा म्हटलं होतं की COVID-19 म्हणजे वातरक्त का, ठीक आहे, माझा फक्त एवढाच बेसिक उद्देश होता. आज 13,000 लोक जे मेलेले आहे ते लोक रेस्पिरेटरी फेल्युअर किंवा रेस्पिरेटरी डिस्ट्रेसनी मेलेले आहे. आता मी जेव्हा शोथ हा शब्द वापरतो आणि आता आपण हे 3 प्रकारचे शोथ बघितले, वातज आणि पित्तज आणि कफज. तर हा जो शोथ आहे रेस्पिरेटरी डिस्ट्रेस मध्ये, ते जे फुफ्फुस असतं ना त्या फुफ्फुसाला तो शोथ आलेला असतो आणि त्या फुफ्फुसाला शोथ आला की त्या पेशंटला तो पेशंट कंप्लेंट करायला लागतो आणि डिस्ट्रेस मध्ये जायला लागतो. आता ज्या पेशंटला आता इथे ओळखायचा आहे की बाबा तो जो पेशंट आहे कोविडचा जो रेस्पिरेटरी डिस्ट्रेस मध्ये चाललेला आहे तो वातज डिस्ट्रेस आहे त्याचं की पित्तज आहे की कफज आहे, ठीक आहे ना. तर कफाचं स्थान आहे, कफाच्या स्थानामध्ये रक्तवाहिन्याचं जाळं आहे. आता त्या रक्तवाहिन्याला शोथ येतोय तर गुळवेल जे सर्वजण गुळवेल इम्युनो मॉड्युलेटर म्हणून देऊन राहिले, इम्युनो मॉड्युलेटर सगळेजण म्हणतात की गुळवेल द्या गुळवेल द्या, इम्युनो मॉड्युलेटर आहे. परंतु तो तिकडे इम्युनो मॉड्युलेटर जरी असला तरी माझ्या हिशोबाने गुळवेल हा या ठिकाणी कफाधिक वातरक्त म्हणजे कफाच्या स्थानावर फुफ्फुसाच्या स्थानावर काम करणार, तो तिथल्या रक्तवाहिनीचा शोधही कमी करेल, ठीक आहे. त्याच्यानंतर सुंठ मिरे पिंपळे सांगितले आहे. सुंठ मिरे पिंपळी याच्यासाठी आहे की ती आमाशयातून फुफ्फुसाकडे जाणारा जो कफ आहे तो तिकडे पोहोचू न देण्याचं काम करेल किंवा तो रसाचं पाचन करेल, ज्याच्यामुळे फुफ्फुसामध्ये कफ वाढला नाही पाहिजे. आणि बाकीची जी श्वासक औषधं अशा प्रकारचं आहे. तर इथे मी त्या मेनली फुफ्फुसाच्या शोथाशी मी त्या COVID-19चं वातरक्त म्हणून कम्पेअर केलं होतं. आणि ही स्टेज जी आहे ही सर्वांना येत नाही, ही नंतर 8-10 दिवसांनी येते, ठीक आहे. तर इथे मी वातरक्त म्हटला की समजा तो वाताधिक असेल, पित्ताधिक असेल, कफाधिक असेल, त्या फुफ्फुसाला पण वातरक्त होऊ शकतो, माझा हा विश्वास आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो कल्प सांगितलाय की सर्व दोष म्हणजे ज्या पेशंटला वाताधिक याच्यामध्ये शूल जास्त असेल त्या ठिकाणी हा लोखंडाच्या तव्याला हा कल्प लावायचा आहे आणि दुपारी खायचा. दुपारी का बरं खायचंय? रात्री नाही खायला सांगितलं यांनी, दुपारी खायला सांगितलं, ठीक आहे ना. सगळे उष्ण द्रव्य आहे, लोखंडाच्या तव्याला लेप करायचा आहे. दुपारचं पचन थोडं बाकीच्या वेळेसपेक्षा चांगल्या पद्धतीचं असतं. तुम्ही थोडं दुपारी जर जास्त जेवण जरी केलं तरी ते पचतं
रात्रीची वेळ तशी नसते, त्यामुळे हा कल्प स्पेशली दुपारीच खावा असं त्यांनी सांगितलंय. त्याच्यानंतर 2 कल्प त्यांनी असे सांगितले की त्यांचं असं म्हणणं आहे की हे 2 कल्प घेतले तरी वातरक्त नेहमीसाठी तुमचा कमी होऊन जातो. तर माझ्या हिशोबाने हे जे 2 कल्प आहे ना, कोलिस्त्याच्या मुळाचा काढा आणि इकडे पंचकुळ आणि आवळकाठी, ही अपुनर्भव चिकित्सा ज्याला आपण म्हणतो, त्या अपुनर्भव चिकित्सेसाठी हे 2 व्यवस्थित आहे. ठीक आहे ना. याच्यामध्ये तुम्ही गुळवेल सुद्धा तुम्ही टाकू शकता. आता कोलिस्ता म्हणजे काय, म्हणजे कोकिलाक्ष म्हणजे काय, मी बघितलं की कोकिलाक्ष बीज ज्याला आपण मराठीमध्ये तालीमखाना बी असं म्हणतो. ठीक आहे. त्याचं जर झाड बघितलं ना, कचरा काढीत तुम्हाला सापडेल. ठीक आहे. आणि तो तालमखाना जो बीज आहे तो शुक्र धातूवर जरा बऱ्यापैकी काम करतो. आणि एक कोकिलाक्ष कषाय म्हणून, कोकिलादी कषाय म्हणून आहे एव्हीपी कंपनीचा, त्याच्यामध्ये फक्त म्हणजे वात रक्ताची चिकित्सा बघा, त्यांनी जो कल्प बनवला तो कषाय बनवला, तो कषाय कसा बनवला बघा. त्या कषायामध्ये फक्त गुळवेल आणि कोकिलाक्ष 2च औषधी आहे आणि त्याचा तो अरिष्ट किंवा आसव तो बनवलेला आहे. परंतु आसव किंवा अरिष्ट बनवायचा नाही हा हत्तीमारे सरांनी त्या दिवशीच सांगितला, कारण उष्ण तीक्ष्ण आहे तर ते परत पित्ताला दुष्ट करतील. त्याच्यामुळे जसं इथं दिलं आहे तसंच चुपचाप आपण वापरलं पाहिजे असं मला वाटतं. गुळवेल, कोकिलाक्ष, त्याच्यानंतर आवळकाठी. म्हणजे गंधक जो आहे, गंधक हा आम्ल रसात्मक कुठल्याही वस्तूसोबत खायचा नाही आहे, परंतु आवळकाठी जी आहे ती आवळकाठी सोबत हा गंधक चालतो. तुम्ही जर आवळकाठीचे जर तुम्ही हे बघितलं तर हरितकी, आमलकी हे दोन्ही जवळपास सारखे 5-5 रस असलेले, परंतु हा आमलकी माझ्या मते हा पित्तशामक आणि वृक्ष प्रकारचा किंवा तुमचे जे काय म्हणतो अँटी एजिंग, जसं च्यवनप्राश जसं सांगितलंय, हा आवळकाठी हा नाही का तुमच्या तुमच्या म्हणजे रक्तवाहिन्या ह्या सगळ्या गोष्टीला नाही का रिपेअरचं काम करतो. कुठलं काम करतो? रिपेअर. झीज झाली की त्याला रिपेअर करणं, झीज झाली की त्याला रिपेअर करणं. हा आवळकाठी किंवा पंचमूळ हा त्या पद्धतीने काम करतो. गंधक सरांनी एक कल्प सांगितलं, हत्तीमारे सरांनी, डायबिटिक पेशंटनी फक्त गंधक आणि दूध भातावर 1 महिना राहायचं आणि 1 महिना राहिल्यावर डायबिटीजची चिकित्सा होते. तर ऍक्च्युअल मध्ये इन्सुलिन, जर तुम्ही इन्सुलिनचं जर कंपोनेंट जर आपण काढलं गुगलवर, तर इन्सुलिनचं जे मेन म्हणजे बऱ्यापैकी कंपोनेंट मध्ये सल्फर आहे, एक घटक आहे सल्फर. तर हा गंधक जो आहे ना, हा सोडियम आणि पोटॅशियमचं जे पंपिंग आहे सेल लेवलवर, हे सुद्धा गंधक मेंटेन करतो. म्हणजे आपण तेवढ्या खोलवर आता कधी गेलो नाही आहे की सल्फर किंवा मेटल्स, मिनरल्स शरीरावर कसे काम करतात हे आपण कधी बघितलं नाही आहे. परंतु गंधक जर तुम्ही बघितला तर सोडियम, पोटॅशियम किंवा सेल्युलर लेवलवर, किंवा हा जो गंधक आहे हा इन्सुलिनचा एक घटक सुद्धा आहे. तर आवळकाठी किंवा पंचमूळ गंधक हे अपुनर्भव चिकित्सेमध्ये फार योग्य आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे त्यांनी औषध म्हणजे वातरक्त खूप जास्त काही त्यांनी सांगितलंच नाही आहे. म्हणजे आता बाकीचे ग्रंथात खूप दिलं असेल तर मला माहित नाही, कारण मी काही वाचत नाही, फार काही माझा अभ्यास नाही आहे तेवढा. सरळ सरळ रक्त काढा, त्याचं शोधन करा, पेशंटला विरेचन द्या, बस्ती द्या, लोकल लेवल जिथं जिथं दिसते तिथून तुम्ही काढून टाका आणि ही औषधं वापरा आणि रक्तदृष्टी होऊ देऊ नका. म्हणजे हा सिंपल असा कॉन्सेप्ट आहे. आता सरांनी अभ्यंतर विसर्प हा शब्द वापरला होता काल परवा, त्याच्यावर त्यांचा अभ्यास चालू आहे. बाह्य विसर्प सुद्धा आहे. तुम्ही पुढच्या कल्प मी तुम्हाला सांगतो की अध्याय 22 मध्ये तुम्ही सूत्र 21 पासून जर चालू केलं तर कांजी हा शुक्त हा शब्द पर्याय, कांजी किंवा शुक्त, आरनाल हे असे वस्तू आल्या आहे. अम्ल रसात्मक आहे. याचा जेव्हा अप्लिकेशन करतो ना असं बाहेरून, तर तुम्ही शुक्ताची किंवा कांजीची तिकडे जर तुम्ही गुणधर्म जर बघितले तर हे बाहेरून जर लावले ना हे वातानुलोमन करणारे आहे. त्याच्यानंतर थोडंफार आपण यांचं जे पेनिट्रेशन पॉवर जो आहे तुमच्या त्वचेमधून आतमध्ये झिरपण्याचा, हा सुद्धा या कांजीमध्ये कांजीमुळे वाढतो. ठीक आहे. राळ किंवा हे जे आहे हे थोडंफार त्याला एक घट्टपणा किंवा अशा पद्धतीचं त्याला उपयोग देणार आहे.
त्याच्यानंतर हे कांजी किंवा मध्य वगैरे आहे ना, हे स्पर्शाला शीत आहे, हे थंड आहे स्पर्शाला. भले ते आतमध्ये घेतल्यानंतर ते उष्ण तीक्ष्ण आहे, पण प्रायमरी जेव्हा ते स्पर्श करतो तो त्याचा स्पर्श थोडाफार शीत सांगितलेला आहे, वात शमन करणारे आहे. त्याच्यानंतर तुम्ही मेन मंजिष्ठा, राळ, उपसळी, परत हे वातपित्त शामक रक्तधातूवर चालणारे दशमूळ वातपित्त शामक कफाचाही नाश करतं. आता थोडस इथं पुढे गेल्यावर थोडस एक महत्वाचे शब्द आलेले आहे. स्तंभ आचके शूल हे विकार असल्यास मधुर औषधाने सिद्ध केलेल्या 4 स्नेहांनी उष्णसेचन करावे, आणि 10 असला तर तोच स्नेह जो आहे थंड असला पाहिजे. याचा अर्थ असा आहे की वात रक्ताचा पेशंट 1 तारखेला शूल हे लक्षण दाखवू शकतो, तोच पेशंट 5 तारखेला 10 हे लक्षण सुद्धा दाखवू शकतो. म्हणजे तुम्ही जर आज 1 तारखेला निदान केलं की हा वात रक्त आहे, तर तो कायम आयुष्यावर वात रक्त राहणारच काही गरजेचं नाही. हे या सूत्रावरून तुम्ही एक अंदाज लावू शकता की ते म्हणतात 10 सारखी अशी लक्षणं असेल तर त्याच्यामध्ये अनुबंध एकमेकाचा वाढू शकतो. ठीक आहे, तर तुम्ही आलटून पलटून उष्ण किंवा थंड पण मधुर औषधांनी याचा तुम्ही वापर करायचा. ठीक आहे. जीवनी औषध, द्राक्षाचा रस, मधाची दह्याची निवळ, आंबट कांजी, तांदळाची धुवण. त्याच्यानंतर सूत्र 29 मध्ये दाह आहे, म्हणजे पेशंट सांगतोय मला गुडघ्यावर खूप आग होते, डॉक्टर जेव्हा चेक करतो तेव्हा त्याला तिथं रेडिशनिस पण दिसते, आणि जरा जास्त पेन असेल तर जसं बरेच जण आज म्हणतात की रक्त काढून टाका गुडघ्याचं त्या ठिकाणचं, त्याच्यानंतर मग आपण लेप वगैरे करू. परंतु तुम्ही ते कन्फर्म केलं पाहिजे ते वातरक्तच आहे का नाही, म्हणजे ते ह्या लक्षणावरून तुम्हाला कम्पेअर होईल. आणि याच्यामध्ये जो कल्प सांगितलाय याची फलश्रुती जर बघितली, त्या फलश्रुतीमध्ये विसर्प हा शब्द वापरलेला आहे. आता ज्यावेळेस वातरक्तामध्ये विसर्प हा शब्द आलेला आहे, आणि विसर्प हा आपण तिकडे जर बघितलं तर विसर्प म्हणजे फार फास्ट पसरणारा आणि फटाफट पूर्ण परिसर लालसर असं करणारा, असं असं काहीतरी उष्ण तीक्ष्ण असं असं अशा पद्धतीचं काही लोक त्याला त्या व्हायरल आजारासोबत सुद्धा कम्पेअर करतात. ठीक आहे, तर अशा ठिकाणी हा कल्प सांगितलाय की तो त्या ठिकाणचं काय करतो, शमन करतो, ते त्रास सगळे कमी करतात, पण तुम्हाला पहिले रक्त काढणं आवश्यक आहे. आता हे अँटी व्हायरल ज्याला आपण ते विसर्पाला कुठला शब्द आहे तो विसरलो, त्याच्यावर एक एक गावातला उपाय सुद्धा मला एका जणांनी सांगितला की बदाम असते, बदाम ही गाईच्या दुधामध्ये हाताने उगाळायची, आणि ती हाताने उगाळून त्याचा लेप त्या विसर्पावर लावायचा. हा गावठी उपाय आहे, परंतु परफेक्ट आहे. आणि ते दूध पिऊन पण टाकायचं, लावायचं पण आणि त्याला प्यायचं पण. याच्याने मी बघितलं बऱ्याच पेशंटला की हा त्रास कमी झालेला. ठीक आहे. त्याच्यानंतर मुगाची खिचडी, त्याचा उपनाह सांगितला. उपनाह हा म्हणजे असं काहीतरी जाड असं काहीतरी अशी वस्तू आहे की जेव्हा काहीतरी जास्त न्यूट्रिशन किंवा जास्त असं बृहणाची अपेक्षा असून त्या ठिकाणच्या त्या अवयवाला जास्त काहीतरी असं भेटलं पाहिजे, तेव्हाच हे उपनासारखे असे जाडजूड कल्प वापरले जातात. जलचर, प्रसह आणि प्राणी. ठीक आहे ना. या या जे आहे म्हणजे यांचं मांस आणि मेद, म्हणजे तुम्ही एक कम्पेअर करा की जलचर, अणूप, ठीक आहे ना, प्रसहामध्ये ते जे गाय, घोडा, वाघ, जंगली असे म्हणजे ओढून खाणारे जे प्राणी आहेत ते यांचं असं जे पौष्टिक असं मांस आहे आणि खूप सारा मेद आहे, असं असं यांचा उपनाह करायचा आहे आणि त्याचा लेप करायचा आहे. त्याच्या दुधात जीवनीय गण वगैरे सगळं, म्हणजे हे सगळं बृहणात्मक हा प्रकार दिसतो, ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये थोडासा पांगुल्यासारखं किंवा
त्या ठिकाणचे सेल टिश्यू काय म्हणतो आपण त्याला, झीज झाली किंवा असं अशा पद्धतीचं, तर अशा ठिकाणी हा उपनाह प्रकार सांगितलेला आहे. त्याच्यानंतर परत सहचर सांगितला आहे किंवा एरंड सांगितलाय, मुस्त सांगितलाय, हे छोटे छोटे प्रकार त्यांनी तिथे सांगितले. त्याच्यानंतर पुढे जाऊ, हे लेप झाल्यानंतर हे महत्वाचे लेप तिथेच होते, बाकी नंतर तर काही नाही आहे. नंतर सूत्रस्थान तुम्ही जर 38वा सूत्र बघा, गंभीर वातरक्तावर रेचन निरोबस्ती स्नेहपान है ना. आता गंभीर ओळखायचं कसं, उत्तन कसं ओळखायचं, तर उत्तान हे आपण मागच्या याच्यामध्येच केलं होतं की जे इझिली तुम्हाला बाहेरून दिसतात किंवा नवीन आहे, लवकर लवकर कमी होणार आहे आणि रस रक्त मांस इथपर्यंत मेद अस्थि मज्जा तिकडचे धातू त्यांनी कव्हर नाही केले आहे. तिकडचे धातू म्हणजे हे गंभीर झाले, असं यांनी दोन हे प्रकार केले आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर खाली सरळ दोनच कल्प यांनी दिलेले आहे महत्वाचे. एक ज्येष्ठमदाचा कल्प दिलाय, दुसरा बलाचा कल्प दिलेला आहे. म्हणजे दोन्ही याचं काय करायचं, तेल सिद्ध करायचं आणि ज्या ज्या पद्धतीने तुम्हाला वापरता येईल त्या त्या पद्धतीने वापरायचं. तुम्ही कसे वापरू शकता, पेशंटला पाजू पण शकता, नसे पण देऊ शकता, बस्तीतही देऊ शकता. वातरक्त 100% कमी होणार आहे, पित्त दाह ज्वर वेदना हे 100% नष्ट होणार आहे याच्यानी. परंतु तुम्ही जर हे कल्प जर बघितले तर पहिल्यांदा तुम्हाला असं दिसेल की पहिला जो आहे तो ज्येष्ठमध वापरलेला आहे आणि दुसरा जो वापरलाय तो बला वापरलेला आहे. आणि हे ज्येष्ठमध आणि हे बला जे आहे, हे दोन्ही जे आहे नुसतं तुमचं काय म्हणतं रक्तामधला दोष नाही कमी, इथे ती अपेक्षा नाही आहे. ह्या दोन्ही कल्पाचा जर तुम्ही जर बघितलं तर फलश्रुती जर बघितलं, या दोन्ही कल्पांचा जर आपण एक बघितला उपयोग, तर नुसतं ते दोष कमी करायचं किंवा हा उपयोग नाही आहे. ऍक्च्युअल मध्ये हे त्या अवयवांची ताकद वाढवण्यासाठी आहे. म्हणजे तुम्ही बलाकल्पाची जर फलश्रुती पाहिली तर इंद्रियस प्रसन्न करणारे. आता याचा काय अर्थ घ्यायचा आपण, इंद्रियस प्रसन्न करणारे संस्कृत शब्द पाहिला तर तिथे प्रसादनम हा शब्द वापरलेला आहे. प्रसादनम असं वस्तू की जी घेतल्याबरोबर तो जो अवयव आहे तो एकदम त्याची काय म्हणतो आपण त्याला, तो छान व्हायला लागेल. मग पंचकर्मेंद्रिय पण आहे, पंच ज्ञानेंद्रिय पण आहे. म्हणजे हे ज्ञानेंद्रियासाठी सुद्धा उपयुक्त आहे, पंचकर्मेंद्रियासाठी पण उपयुक्त आहे. वातरक्त आणि वातव्याधी दोन्हीला नष्ट करणार आहे आणि मेनली हे त्या अवयवाला त्याची ताकद किंवा त्याची बृहन करणारं औषध आहे. बाकी मेन उद्देश या दोन याचा आहे तो हाच आहे. ठीक आहे. तर माझ्याकडे सध्या एक पेशंट चालू आहे, अवस्क्युलर नेक्रोसिस ऑफ फिमर चा पेशंट आहे. 24 वर्षाचा मुलगा आहे. दोन्ही त्याचे फिमर आणि त्याचा जो जॉईंट आहे ते दोन्ही खराब झालेले आहे. 24 वर्ष असल्यामुळे त्याला रिप्लेसमेंटही डॉक्टर सांगू शकत नाही, कारण ते जे जॉईंट नवीन स्टीलचे जॉईंट बसवतात हार्डली त्यांची लाईफ असते 10 वर्षाची, त्याच्यानंतर ते जॉईंट खराब होतात. आता तो जर त्याचा 70 वर्ष त्याला जगायचं असेल तर तो किती आपले हे बदलणार, तो म्हणजे त्याला 4 ऑपरेशन करावे लागेल. 4 ऑपरेशन करेल तर त्याचा तो फिमर टिकेल का, म्हणून त्याला मग स्टेम सेल थेरपी सांगितली. पण ती स्टेम सेल थेरपी सुद्धा खूप सक्सेस आहे, असं काही त्याचा उपयोग नाही आहे. मी त्या पेशंटला साधी औषधं चालू केले, काही चालू केले, सिंपल वात रक्त म्हणून मी साध्या साध्या औषधी चालू केल्या. दुधात शिरपाक करायला सांगितला, तो जो आधीचा जो वातरक्ताचा सिंपल औषध सांगितलंय. पुनर्भूमध्ये गुळवेल वगैरे आहे सिंपल. म्हणजे आज 3 महिन्यानंतर त्या पेशंटला कुठलंही पंचकर्म केलं नाही आहे तरी पेशंटचं 50% दुखणं कमी आहे. आणि अवस्क्युलर नेक्रोसिस ऑफ फिमर हा मी वातरक्तामध्ये का बरं टाकला, वातव्याधीमध्ये का बरं नाही टाकला, तर पेशंट चांगला दारू पिणारा आहे, आठवड्यातून 4-5 वेळा नॉनव्हेज खाणारा आहे, खर्रा दिवसभर तोंडामध्ये आहे है ना.
म्हणजे तुम्ही जर हेतू बघितला तर सगळे हेतू त्याचे पूर्ण उष्ण तीक्ष्णच हेतू आहे. आणि वातव्याधीमध्ये आपण हेतू बघतो तर तिथे सगळे वाताशी संदर्भित असतात. तर म्हणजे इथे अवस्क्युलॅरिटी त्या ठिकाणी म्हणजे रक्तवाहिन्यांची दृष्टी काहीतरी झाली, रक्तपुरवठा झाला नाही आणि त्याचे ते जॉईंट खराब झाले. आता मी साध्या औषधाने त्याचं 50% दुखणं कमी आहे. अशा पेशंटला जर आपण हे बस्ती जर वापरले तर ते गंभीर वातरक्त जे आपण म्हणतो त्या गंभीर वातरक्तामध्ये होऊ शकतं. त्याचं ते अवस्क्युलॅरिटी वाढून वस्क्युलॅरिटी तिथे वाढून ते हे जे जॉईंट आहे हे परत रिजनरेट होऊ शकतात. तर सातपुते सरांचा एक त्या दिवशी मेसेज होता की सरांनी म्हटलं होतं की कार्डियक सेल आणि ब्रेन सेल रिजनरेट होत नाही. त्याचं उत्तर याच अध्यायामध्ये आहे पुढे. एक मी बघतो त्याचं उत्तर आहे का या अध्यायामध्ये. नाही, या अध्यायामध्ये नाही आहे. तो सूत्रस्थानामध्ये त्याचं उत्तर आहे की ते मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे. तर हे दोन कल्प लक्षात आले की अवस्क्युलर नेक्रोसिस माझा जो पेशंट आहे त्याच्यामध्ये. आता इथून ते सरळ पुढे जातात आणि काय म्हणतात, जसं सरांनी सांगितलं महामंजिष्ठातील गूळ जर थोडी लठ्ठबाई असेल तर त्याच्यामध्ये चालतो. वृक्षकल्प आहे, पित्त शमन करेल आणि मग नंतर ते कफाचं पण थोडंसं हे मॅनेज करेल. लठ्ठलुट्ट पेशंट आलेला आहे त्याच्यामुळे जर वायुमार्ग कुपित झालाय, स्नेहनपूर्वक चिकित्सा करायची नाही. पहिले मेद आणि कफ कमी करा, त्याच्यानंतर वातरक्ताची जी आधीची जी चिकित्सा आहे ती तुम्ही चालू करू शकता. आणि मग इकडे तो पुढे जातो म्हणजे आवृत्त वाताकडे. इथून पुढे आता वातरक्त संपला आणि इकडे पुढे वातरक्ताकडे तो चाललेला आहे. त्याच्या आधी मधातच एक सूत्र टाकलंय, वायूने अंग शुष्क होणे. वायूने अंग शुष्क होणे म्हणजे याला आपण ॲलोपॅथीमध्ये कसं कम्पेअर करायचं, शोषाला. शोधून ठेवा तुम्ही. हा एक प्रकारचा राजयक्ष्मा सुद्धा त्या अंगाचा राहू शकतो. ठीक आहे. परंतु तो शोष कशामुळे झालेला आहे त्याचं कारण आपल्याला माहित पाहिजे. नुसतं तिथं शोष आहे म्हणून ते जमणार नाही, त्या शोषाचं कारण पण माहित पाहिजे. आक्षेपण आचके 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 म्हणजे हे पेशंट जे म्हातारे ट्रेमर सारखे येतात ते. ठीक आहे. हंटिंग्टन्स कोरिया सारखं करतात, त्यांचा एक हात असा असा हालत असतो, तो आचके. त्याच्यानंतर संकोच म्हणजे एकदा जॉईंट जवळ आला की तो परत मोकळा होत नाही. त्याच्यानंतर स्तंभ म्हणजे अंग ताठणे. सोनबहिरी म्हणजे तुमचं काय म्हणतात सेन्सेशन कमी होणे. हनुभ्रंश, अर्धित म्हणजे फेशियल पॅरालिसिस म्हणतो. तुम्ही अर्धितचे सुद्धा जर कारण बघितले तर बरेचसे कारण आहे त्याच्यामध्ये, तो एक वेगळा प्रकार आहे. तर ते कारणानुसार आपल्याला त्याच्यामध्ये जावं लागतं. लंगडेपणा, पांगळेपणा, वातरक्त, सांधा निकाडणे, अर्धांगवायू, मेदोगत, मज्जागत, अस्थिगत रोग यांची गंभीर असल्याने ते नवे असले तर बरं होतात. रोगी सशक्त उपद्रवी असेल तर ते लवकर ठीक होतात. तर यांनी काय म्हणतात त्याच्या म्हणजे पहिलेच सांगून दिलं बा, असं असं तुम्हाला जर दिसत आहे, गॅरंटी देऊ नका, बरा होणार, वेळ लागेल, किती टक्के बरं होईल हे सध्या सांगू शकत नाही, परंतु होईल. नवीन असेल, पटापट आला असेल तर लवकर ठीक होईल, उशिरा आला तर प्रॉब्लेम जाईल. ठीक आहे. आता इथून पुढे जी चिकित्सा आहे ती सगळी थोडीफार आवृत्त वाताची आहे. ठीक आहे. वायू पित्ताने आवृत्त झालेला आहे. ठीक आहे. बघा आता सर्वजण थोडस एक लक्ष घ्या. इथून थोडस समजणं थोडस महत्वाचं आहे, कारण हा आवृत्त वात आहे. हा आपले सर्व शरीरातले आजार आहे ना हे सगळे आवृत्त वाताचेच आहे. ठीक आहे. तर बघा वात, वायू, जसं आपण असं म्हणू की नदी म्हणजे वायू, नदी अशी वाहून राहिली आणि त्या नदीवरती जळणाऱ्या आपण काड्या फेकल्या तर नदी तर वाहत आहे, त्याच्यात तसे जळणारे आपण लाकडं फेकून दिले. तर पित्त आपण ते लाकडं जर पकडलं तर त्या वाताला पित्ताने असं आवरण केलं. अशा वेळेस तुम्हाला काय उपचार करायचे, पित्ताची लक्षणं जास्त असेल, दाह वगैरे, थोडी थंड चिकित्सा करायची आहे. वातही वाढला नाही पाहिजे
आणि मग कधी उष्ण चिकित्सा करायची, वात प्रकोप पण नाही देणार. जीवनी औषध वापरायचे. खायला काय सांगितलंय? जांगल मस, जे कफही वाढवत नाही आणि काय करतं, वाताचंही शमन करतं. कफ का बरं वाढवू नाही दिलं पाहिजे? तुम्ही जर बघितलं त्याच्यामध्ये जांगल मस, जव, साळी, दुग्धयुक्त, हे जव, साळी, जांगल मस कफ याच्यासाठी वाढू नाही द्यायचा आहे की वात जो जात आहे ह्या कफयुक्त आहारामध्ये जर वात जर परत अवरुद्ध झाला कफाने, तर मग हे 3 दोषाचं इथं कॉम्बिनेशन निर्माण, प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळे आहार असा ठेवायचा आहे, कफ नाही वाढू द्यायचा आहे आणि तिकडे दूधयुक्त मृदुरेचक देऊन तिकडे पित्त बाहेर काढायचं आहे आणि वाताचं पण शमन झालं पाहिजे. त्याच्यानंतर दूध घातलेले बस्ती, पंचमुळे, बला असं द्यायचं आहे, तेलाचा बस्ती द्यायचा आहे. परत ज्येष्ठमध आणि बलातेल परत त्यांनी इथे आणलेलं आहे. म्हणजे हे 2 औषधं जी आहेत फार महत्वाची औषधं आहे वातरक्तावर आणि वातव्याधीवर. आता पहा, वायूस कफाचं आवरण झाले तर परत बघा, जवाचं अन्न, जव खाल्ला का कधी कोणी? जव पाहिला का? जव एकदा बघा, 60 रुपये किलो आहे बाजारामध्ये. ठीक आहे. जांगल म्हणजे जंगलातले खूप धावणारे असे जे प्राणी आहेत ज्यांच्या मांसामध्ये कफ हा प्रकारच नसतो, फॅट नावाचा प्रकारच नसतो, असं मांस खायचं आहे. पक्षी दिवसभर उडतो ना, त्याच्या याच्यामध्ये फॅट नसतो. स्वेद काढायचा आहे. स्वेदाने काय होईल? स्वेदाची सांगतो, जे स्वेद जे आहे ना, पित्ताचं अधिष्ठान, स्वेद आणि रक्त. त्याच्यानंतर अस्थि हा वाताचं अधिष्ठान आहे आणि उरलेलं सर्व हे जे आहे कफाचं अधिष्ठान आहे. तर आता इथे सगळं कफाला बाहेर काढायचं आहे. विरेचन. जुने तूप का बरं म्हटलं? जुनं तूप, जुनं तुपामध्ये हे नाही राहत, कफ वाढवण्याची टेंडन्सी नाही राहत. वात कमी करतो, पित्तही कमी करतो, परंतु कफ नाही वाढवत. ठीक आहे ना. इथं जेव्हा हे उष्ण तीक्ष्ण वापरून राहिले ना, त्यावेळेस थोडस वात वाढण्याची भीती असते. त्याच्यामुळे जुनं तूप, तर ते ओळखायचं आहे, ते त्या त्या व्यक्तीला कसं ओळखायचं ते त्यांनी पाहायचं. वाताला कफ आणि पित्ताचं दोघांचं आवरण झालं तर पहिले पित्त बाहेर काढा, मग कफाला बाहेर काढा. रक्ताने आवृत्त वायू असेल, वातरक्ताची चिकित्सा. आता हा एक माझ्यासाठी पण थोडासा एक कॉम्प्लिकेशन म्हणजे मला थोडस या सूत्रामध्ये कन्फ्युजन आहे. हा तुम्ही पण बघा एकदा. 59 सूत्र, अध्याय 22 आणि तुम्ही निदान स्थानामधलं वातरक्तातलं मांसावृत्त वात, हे थोडस तुम्ही बघून घ्याल दोघही सर्वांनीच, आणि थोडस विचार करा त्याच्यावर माणसाने वात कसा आवृत्त होतो. म्हणजे इथं लक्षात आलं का? हे वाक्य वाचल्यावर इथं बरोबर समजते. चिकित्सेवरून बरोबर समजते. काय म्हणतो तो? स्वेद द्या म्हणजे तो मांसधातू काय होईल? नरम पडेल. अभ्यंग द्या म्हणजे तेलाची मालिश करा, ते तेल जे आहे त्या मांसधातूच्या आतमध्ये जाईल, तो आणखी नरम पडेल. मांसरस द्या म्हणजे वाताचा वृक्ष पण त्या मांसधातूमध्ये असेल तर तो मांसरसाचं थोडंसं बृहण होईल, त्याच्यामुळे तिथला वात कमी होईल. दूध आणि निरनिराळ्याचे सिद्ध स्नेह द्या म्हणजे मांसानी मांस धातू वृक्ष झालेला आहे, तो वाताला समोर जाऊ देत नाही. तर अशा ठिकाणी तुम्हाला हे वापरले तो तो मांस धातू नरम पडेल, वाताला समोर जाऊ देईल आणि स्वतः सुद्धा बाजूला होऊन जाईल. ठीक आहे. मेदाने आवृत्त वायूवर, मेदाला बाहेर काढायचं, प्रमेय मेद वायूची चिकित्सा करायची. अस्तावृत्त मज्जावृत्तावर महास्नेह वापरायचे, ते आधीच त्यांनी सांगितलं, तेल वसा मज्जा हे 4 स्नेह वापरायचे. शुक्रस्थ वायूची चिकित्सा आधी आहे दिलेली, सगळे शुक्रकर असं सांगितलंय. अन्नस वायूचे आवरण म्हणजे हा एक एखाद्याने भरभर खूप जास्त खाऊन घेतलं, जागाच ठेवली नाही, आता त्याला थोडं दुखायला लागलं, तर पचन होत असेल तर पाचक द्या, दीपन करायचं असेल द्या, नाही तर सरळ सरळ वमन करून टाका, ते खाल्लेलं अन्नच बाहेर काढून टाका, म्हणजे काही त्रासच होणार नाही, असं सरळ स्पष्ट सांगत आहे. मूत्रावृत्त वायू म्हणजे लघवी सरळ जाते, तिथे काहीतरी कुठेतरी अडथळा येतो आणि त्याच्याने त्रास निर्माण होतो. मग याच्यामध्ये खूप सारे आजार आहेत त्या याच्यातले. पण आपलं सिंपल सुरुवातीचं प्रॉब्लेम आहे एवढंच आहे, लघवी बाहेर काढा, मूत्रलौषध द्या, स्वेदन करा, बस्ती द्या, मार्ग सरळ झाला, मूत्रावृत्त वायू क्लिअर. पुरुषावृत्त वायू असेल, एरंडेल तेल द्या, पुरुष बाहेर काढा, संपला. सर्व प्राणादी पंचवायू सगळं झालं तर औषध कसं वापरायचं आहे हे समजायला बराच वेळ लागेल. सूत्र 63, 64, 65 अनअभिसंधी सगळ्यात महत्वाचा शब्द आहे आणि तिथूनच सुरुवात केली आहे. जेव्हा
वायूचं तुम्हाला असं दिसेल की सगळे वायू एकमेकात गुंतलेले आहे, असं कुठलाही पदार्थ देऊ नका की त्या वायूची एकमेकाची गुंतागुंत आणखी वाढेल. तर ते कसं पाहिजे, अनअभिसंधी स्त्राव उत्पन्न करणारे नको. ठीक आहे. आणि नंतर मधुर, औषध, पाचक, शिलाजीत, शुद्ध केलेला गुळ, च्यवनप्राश, हे सगळे रसायनाचे प्रकार आहे. जेव्हा गुंतागुंत वाताची म्हणतो त्यावेळेस हे सर्व काय होते, त्यांचा जो मार्ग आहे तो व्यवस्थित झाला पाहिजे. याचं मी उदाहरण तुम्हाला पुढच्या सूत्रामध्ये सांगतो की नेमकं कसं आहे ते. अपान वायू आवृत्त झाला असेल तर काय, दीपन मळ घट्ट करणारे वायूचे अनुलोम मूत्राश्वास, हे पण सर्वांना समजतं. ठीक आहे. त्याच्यानंतर उदान वायू, आता उदान वायू म्हटलं तर काय ते सांगतोय एखाद्या वेळेस नंतरच्या लेक्चरमध्ये. उदानाला वरतीच प्रवृत्त करा, अपानाला बाहेर काढा, समानाला त्याच्याच जागेवर शमन करा, व्यानावर तिन्ही. हे सूत्र एक कॉम्प्लिकेटेड आहे. हे आजाराशी संदर्भामध्ये मी तुम्हाला समजून सांगेल नंतर कधीतरी की ते का बरं तसं लिहिलेलं आहे. तर सर्वात महत्वाचं सूत्र जे आहे या पूर्ण ग्रंथामधलं, हे पेज नंबर 70चं आहे माझ्या हिशोबाने. आणि हे कोणासाठी, कितीही प्रकारचे आवरण असो, वाताचे कफाचे, कफाचे वाताचे, वाताचे वाताचे, अजून काय काय सगळे आवरण असेल, ते कुठलेही जरी आवरण असेल तर आपल्याला फक्त पित्त आणि रक्त, बस ह्या दोन गोष्टी बाजूला ठेवायच्या आणि फक्त लसूण खायचा आहे. रसायन अध्ययनाने सांगितल्याप्रमाणे तो एकटा लसूण जो आहे तो तुमचे सर्व आवरण सगळे ठीक करतो. कसा करतो, तुम्ही जर लसूण जर रसायन अध्ययन जर बघितला, त्याला खायची पद्धत जर तुम्ही बघितली, तर लसूणाला रात्री मध्यामध्ये भिजवून ठेवायला सांगितलं आहे. का बरं मध्यात भिजवून ठेवायला सांगितलं लसूणाला? तो लसूण मध्यात भिजल्यावर कदाचित त्याच्यातले जे कंटेंट्स आहेत ते त्या मधल्यामध्ये रात्रभरात येतील आणि सकाळी जेव्हा ते घ्यायला सांगितलंय पोटात गेल्यानंतर ते मध्यामध्ये असलेलं जे लसूण आहे ते भरभर सर्व शरीरामध्ये पसरते. बरं, लसूण हा वात वाढवणारा नाही आहे आणि शुक्र कमी करणारा नाही आहे. म्हणजे हा वाताचा हे करणार नाहीये, काय करणार नाही, वाढवणार नाही वाताला, कुठलाच गुण वाताचा वाढवणार नाही. उलट तो त्यांना स्वस्थानावर जागायला आणायला मदत करेल. तुम्ही लसूणाचं अजून त्यांना काय खायचं प्यायचं जर तुम्ही बघितलं तर लसूण हा तुम्हाला असं वरिष्ठासोबतच दिलेला आहे तिथे. आणि त्याच्यानंतर त्याचं जे जेवण दिलेलं आहे ते जेवणही असं आहे की पेशंटचे लक्षणं पाहायचे. पेशंटला जर ऍसिडिटी किंवा पित्ताची लक्षणं दिसत असेल तर पेशंटला दूध भात खाऊ घाला, नसेल दिसत तर त्याला शुल्बारी म्हणजे भाजलेलं मांस अशा पद्धतीचा आहार दिलेला आहे. म्हणजे आपला बेसिक कॉन्सेप्ट, आता समजा बरेचसे पेशंट येतात, मी असं म्हणतो की कोरोनरी आर्टरीजमध्ये रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झालेली आहे. ठीक आहे. आता मी इथं आवरणाचा विचार केला, ठीक आहे, लक्षणानुसार चिकित्सा वेगळी आहे, ती वेगळी सोडून द्या. पेशंट काय कंप्लेंट करतो ती वेगळी सोडून द्या. मी आता इथे विचार करतोय की ती रक्तवाहिनी, त्याच्या आतमध्ये साठलेली चरबी, आता ती मला काढायची आहे. काढण्यासाठी खूप मार्ग आहे. लवकर निघेल का? नाही निघेल. रसायन वापरावं लागेल. पित्त आणि रक्त हे दोन सोडले तर लसूण सर्व ठिकाणी चालतो. एक प्रकारे लसूण काय करणार आहे, शरीरामध्ये जिथं जिथं तुम्हाला ऑब्स्ट्रक्शन असेल ते सर्व ऑब्स्ट्रक्शन लसूण कमी करतो. फक्त पित्त रक्तवाला नाही पाहिजे. पेशंट जर पित्त रक्तवाला असेल तर ह्या लसणामुळे एक तर पेशंटला अधोग रक्तपित्त म्हणजे लॅटिनमध्ये ब्लिडिंग होऊ शकतं, नाकातून रक्तस्राव होऊ शकतो, डोळ्यामधूनही ब्लिडिंग होऊ शकेल, है ना. म्हणजे बारीक कॅपिलरीज जे आहे ते लसणाचा उष्ण तीक्ष्ण गुण जर सहन नाही केला तर ब्लिडिंग होऊ शकते, त्रास होऊ शकतो. ठीक आहे ना. तर असं होऊ नये म्हणून लसूणाला कसं खायचं त्यांनी ते सांगितलं. तर पित्त रक्तासाठी ही पूर्ण चिकित्सा आधीच सांगितली. बाकीचे जितकेही आवरण आहे तुम्ही विचार करा, वात कफ वात वात या सर्व ठिकाणी लसूण हा चालेल. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. पित्त
मी जर वायूला हे परत मागेच सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता रसायन जेव्हा म्हणतो ना तेव्हा बृहन अपेक्षित आहे. तुम्ही भल्लातक रसायन जरी पाहिलं असं वाटत आहे सगळ्यांना की भल्लातक रसायन उष्ण तीक्ष्ण आहे, पूर्ण शरीराला सगळं जागेल, पण एंड ऑफ दी रसायन तुम्ही जर सगळं बघितलं तर ज्यावेळेस रसायन हा पित्तशामक रसायन जर असेल तर तो 100% तुमच्या धातूची म्हणजे बृहनच करेल. ठीक आहे. तर इथे रक्तानं आवृत्त असेल तर वातरक्तावर रक्तपित्तनाशक वातनाशक अशी सर्व आणि रसायन द्या म्हणतो. जिथे जिथे रक्त आणि पित्ताचा अनुबंध असेल त्या प्रत्येक ठिकाणी रसायन द्यायचं आहे. तेही कुठलं रसायन तर पित्तनाशक असं तुम्हाला रसायन द्यायचं. तर ते शोधून तुम्ही बघायचं. इथे हा अध्याय संपतो माझ्या दृष्टीने. याच्यावर भरपूर काही प्रश्न असेल, बऱ्याच जणांनी वाचले असेल. माझं एवढंच म्हणणं आहे की इन्फ्लेमेशन मॉडर्न नुसार जर आपण म्हटलं तर तुम्ही एकदा गुगलवर चेक करा. इन्फ्लेमेशन हा ॲलोपॅथीनुसार फार मोठा कॉन्सेप्ट आहे. संपूर्ण आजारच इन्फ्लेमेशननी सुरुवात होते. या इन्फ्लेमेशन मधूनच आर्थरायटिस पासून सर्व आयटिस जितके जितके आयटिस आहे हे सगळे इन्फ्लेमेटरी आहे. तुम्हाला फक्त शोधायचं आहे की वात आणि रक्तदृष्टी आहे का. ते जर असेल तर तुम्ही त्याला या अध्यायाच्या या औषधाने तुम्ही त्याचा वापर करून तुम्ही उपयोग करू शकता. ठीक आहे. तर एवढं बोलून मी माझं आजचं लेक्चर संपवतो आणि सर्वांना शांतपणे सर्वांनी ऐकलं त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. काही चुकलं असेल तर ती सुधारण्याची माझी तयारी आहे. तुम्ही मला सजेस्ट करू शकता, त्या याच्यामध्ये मेसेज टाकू शकता. काही प्रश्न असेल तर ते प्रश्नही तुम्ही टाका. आपण ते ग्रुपवरच डिस्कस करू. मी फोनवर काही डिस्कस करणार नाही, कारण सुरुवातच या ग्रुपची अशी झाली आहे की सर्वांना सर्व कळलं पाहिजे. तर एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद दीपक, मंगेश आणि सर्व जे लोक आज उपस्थित आहे त्यांचा पण मी आभारी आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. अच्छा, ठीक आहे आता सर, दीपक कोणाला सर. काही क्वेश्चन असतील ना, हॅलो, नाही आता जर कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाका. आणि तोपर्यंत मी डॉक्टर हत्तीमारे सर यांना विनंती करतो की त्यांनी काही याच्याबद्दल आपलं मत प्रकट करावं. हॅलो. हा सर, आवाज येतोय तुमचा, बोला सर. ज्येष्ठ लोखंडे सर आहेत तिथे उपलब्ध, त्यांना पहिले बोलायला नंतर मी बोलतो. त्यांचं मान ठेवू आपण. नाही तू बोल. मी बोलणारच आहे नंतर, तू बोल. नाही बोला सर, तुम्ही बोला ना सर. तुम्ही बोला सर. क्रमाने लोखंडे सरांचं पण अध्यक्षीय समारोप लोखंडे सरच करणार आहेत सर आज, म्हणून मुद्दाम त्यांचं नाव नाही घेतलं आधी. पवन फार चांगला बोलला, चांगला अभ्यास आहे. सगळ्यांनी असाच अभ्यास केला तर सगळ्यांची प्रॅक्टिस बरी व्हायला मदत होईल. त्यातलं एक महत्वाचं सांगायचं मला, कृपया त्या वातरक्ताचं उपद्रव वाचा. ते अगदी अर्बुदापर्यंत जात आहे आणि ते आपल्याला वातरक्त हे कॅन्सर पर्यंत घेऊन जातं. त्याच्यावर तुम्हाला म्हणजे त्यांनी निदानावर कमी आणि चिकित्सेवर त्याला बोलायचं होतं, त्याच्यामुळे तो बोलला. पण त्याच्या उपद्रवापर्यंत जर तुम्ही गेलं. हॅलो, आवाज येतोय ना? हो सर, हो आवाज येतोय. हॅलो, बोला ना सर, आवाज येतोय. सर माईक बंद झालाय तुमचा. कॉल कर सरांना. हॅलो. हा सर. आवाज येतोय? बोला सर, बोला. आवाज गेला होता तुमचा, बोला. आता मला हे सांगायचं आहे की वातरक्ताच्या चिकित्सेबद्दल तर पवन बोलला, चांगलाच बोलला. तसाच अभ्यास सगळ्यांनी केला तर आपले खूप जास्त मदत होईल. मला एक पॉइंट आउट करायचं आहे की त्याचे उपद्रव वाचा.
वातरक्ताच्या उपद्रवामध्ये ठार अर्बुदापर्यंत आपली ती संप्राप्ती घेऊन जाते वातरक्ताची. सगळे सगळे आता जे आपल्याला खूप सारे पेशंट मिळतात ना, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्लामेटरी प्रोसेस असतात. आणि जे मी विसर्प बोललो ना, ते अभ्यंतर विसर्प हे सुद्धा एक इंटरनल इन्फ्लामेटरी प्रोसेसेस आहेत. याचं अगदी तुम्ही तर म्हणजे त्या मधुमेहापर्यंत घेऊन जातो. मधुमेहाची एक थेअरी आहे की इन्फ्लामेशन हे इन्सुलिन रेजिस्टन्स करतं, त्याच्यामुळे आपल्याला ब्लड शुगर लोअर व्हायला किंवा म्हणजे प्रमेयाचं हाय ब्लड शुगर मिळतं, इथपर्यंत ही इन्फ्लामेटरी प्रोसेस घेऊन जातो. मेन इन्फ्लामेशन आहे. दुसरं ऍलोपॅथीच्या दृष्टीने सांगायचं असेल, दुर्दैव इन्फ्लामेशन ही नॅचरल प्रोसेस आहे. इन्फ्लामेशन शुड बी कम्प्लिटेड. आणि दुर्दैव असं की जेव्हा पेशंट पहिल्यांदा जनरल प्रॅक्टिशनर कडे जातो, तो त्याला पेन असतं, आणि पेन हे सगळे अँटी इन्फ्लामेटरी आहेत. हे त्या ऍलोपॅथीचे दुर्दैव. जनरल प्रॅक्टिशनर कडे होणारी चूक, सगळे सगळे पेन किलर अँटी इन्फ्लामेटरी आहेत. त्याच्यामुळे इन्फ्लामेशन ही नॅचरल प्रोसेस आहे. एकदा प्रोसेस सुरू झाली इन्फ्लामेशनची, ती शुड बी कम्प्लिटेड. ती कम्प्लीट होते जर त्याला तुम्ही अटकावणं गेलं तर. समजा तुम्ही असा प्रयोग करा की तुम्हाला एखाद्या दिवशी काही मार लागला, दुसऱ्या दिवशी तुम्ही पेन किलर नाही घेतलं तरी दुसऱ्या दिवशी ते मार वेदना कमी झालेल्या असतील. पण जेव्हा जेव्हा आपण पेन किलर घेतो तेव्हा तेव्हा ते अँटी इन्फ्लामेटरी आहेत. कुठलंही पेन किलर अँटी इन्फ्लामेटरी नाही आहेत, असलं तर माझ्या माहितीप्रमाणे फार कमी असतील, आणि त्या सर्रास वापरल्या जात नाही. जसं त्या कॅन्सरच्या पेन किलर वगैरे मध्ये त्या दुसऱ्या ड्रग वापरल्या जातात, पण साधारणपणे मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या ड्रग्स जे आहेत ते पेन किलर अँटी इन्फ्लामेटरी आहेत, आणि ती प्रोसेस थांबवतात, आणि हे सगळे प्रकार क्रॉनिक इन्फ्लामेशन पर्यंत घेऊन जातात, आणि मग सगळ्या वेगवेगळ्या व्याधी आपल्याला दिसतात मोठ्या प्रमाणावर. म्हणून मी म्हटलं की माझं मोठ्या प्रमाणावर माझ्या प्रॅक्टिसमध्ये वापरला जाणारा ड्रग काय असेल तर तो महामंजिष्टादी काळा, किंवा महामंजिष्टादी गुगुड, किंवा केसर गुगुड, निशोद, असे सगळे मोठ्या प्रमाणावर आजचे सगळे आहार विहार विधायी आहेत. सगळेचे सगळे इन्फ्लामेटरी प्रोसेस करणारे, वेगवेगळ्या ठिकाणी ते इन्फ्लामेशन असेल. फक्त मग ह्या इन्फ्लामेशनची चिंता करताना एक करावं लागेल की ड्रग निवडताना कुठल्या अवयवात आहे, कारण त्याचं अवयवगामित्व पण असेल तर त्या अवयवगामित्वानुसार त्या अध्यायामधलं जर एखादं ड्रग निवडता आलं तर त्या पर्टिक्युलर अवयवामधलं झालेलं इन्फ्लामेशन आपल्याला अजून, म्हणजे बाकीचं रक्तमोक्षण हे ते तुम्ही चिकित्सा केलीत, पण एखाद्या पर्टिक्युलर अवयवामधलं, समजा आता नेत्रामध्ये एसटी मधून नेत्र सांगितलेलं आहे, ते नेत्र म्हणजे काय, ते त्याचं अवयवगामित्व आहे, तिथं जाऊन ते काम करणार. याचं अजून समजावून सांगायचं असेल तर उदाहरणार्थ वचा अपस्मारक नाही, एवढं म्हटल्याने होत नाही. वचा कपच अपस्मारक नाही. वच्याचं काय आहे की अपस्मारामध्ये जाऊन ज्या अवयवावर काम करायचं तर अवयवगामित्व हे त्याचं असेल तर खूप मोठ्या प्रमाणावरच्या सगळ्या डिसीज आता ज्या आहेत, ऑटो इम्युन डिसीजेस, सगळ्या इन्फ्लामेटरी आणि आमाचा विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणावरच्या बिमाऱ्या तुम्हाला कमी करता येतील. ठीक आहे, ओके. थँक्यू सर. ओके सर. एक अजून त्या पवननी सांगितलं होतं की मी अजून बोलावं. ऍक्च्युली मी त्या दिवशी ना, मला ते रँडमाइजच द्यायचं होतं. मी त्या याच्यात लिहिलं तुम्हाला पर्टिक्युलर माझ्याकडून काय अपेक्षा आहे. मी ते कॉन्सेप्ट म्हणजे एक पॅकेज कॉन्सेप्ट मध्ये मी बोलेल, तर ते काय पाहिजे नेमकं. मला त्या दिवशी माहित होतं की मी ते रँडमाइजच बोलणार आहे. तुम्हाला नेमकं काय अपेक्षित आहे ते प्रश्न मला टाकलं तर मला मग ते त्याचं उत्तर देता येईल. नाही सर, तुमच्या लेक्चर बद्दल बऱ्याच प्रतिक्रिया आल्या, खूप चांगलं लेक्चर झालं म्हणून. पुढे आम्ही अजून एकदा तुमचं लेक्चर प्लॅन केलंय, आम्ही त्याबद्दल बोलेल मी तुमच्याशी फोनवर नंतर. ठीक आहे, ओके. एक प्रश्न आलाय सर, पवन सर, संकोच म्हणून तुम्ही जे बोलत होते मगाशी वाताचं हे, तर त्यामध्ये संकोच किंवा शोष हा शब्द जो आहे हा ब्रेन ऍट्रोफीशी आपण त्याचं रिलेशन लावू शकतो का? आपण ब्रेन ऍट्रोफीशी याचा संबंध लावू शकतो, ठीक आहे. पण प्रश्न असा आहे की तुम्हाला पहिले ऍट्रोफी म्हणजे काय ते वाचावं लागेल.
ऍट्रोफी झाल्यावर त्या सेलची सिच्युएशन काय असते? वस्क्युलॅरिटी तिथं असते की नसते, किंवा तिथल्या सेलची किंवा तिथल्या मसल टिश्यूची काय कंडिशन असते? आता अशा याच्यामध्ये ब्रेन ऍट्रोफी जेव्हा तुम्ही म्हणता, तर तुम्ही सार्थ वाग्भटाचा तुम्ही जर आधीचा अध्याय जर बघितला तर त्याच्यामध्ये एक सूत्र आहे, रक्ताने रक्त वाढते, मांसाने मांस वाढते, या न्यायाने मेंदूनी मेंदू वाढतो, म्हणून प्राण्यांचा मेंदू खाल्ला पाहिजे. तुम्ही वाचलं कोणी वाक्य? नाही वाचलं तर तुम्ही शोधा ते वाक्य, ते आहे सूत्रस्थानामध्ये ते वाक्य आहे. काय म्हटलं मी? रक्ताने रक्त वाढते, मांसाने मांस वाढते. तसाच प्राण्यांचा मेंदूचा वापर तो तुम्ही तुमच्या मेंदू वाढवण्याकरता वापरू शकता. ठीक आहे. आता ते तुम्ही त्या मेंदूला, प्राण्याच्या मेंदूला तुम्ही कोणाचा वापरायचा आहे प्राण्याचा मेंदू? तर अजामांस हे मनुष्याच्या मांसाशी समतुल्य सांगितलं आहे, त्याच्यामुळे अजामांस हे वापरणं त्याचं व्यवस्थित राहील. त्याचं तुम्ही घृत, तैल हे सगळं सिद्ध करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं एकच आहे की ब्रेन ऍट्रोफी मध्ये तिथपर्यंत वस्क्युलॅरिटी आहे का, तर त्याचा बस्तीचा त्याचा उपयोग होईल. ती बस्ती नक्कीच त्या ब्रेनला किंवा तिथल्या टिश्यूचं वाढवेल. ते प्रश्नच नाही आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता तोच संकोच जर गुडघ्यामध्ये जर असेल एखाद्या पेशंटच्या, तर तिथं तोच शब्द एकच आहे, संकोचच आहे, पण तिथं तुम्हाला हे वापरून काही अर्थ नाही आहे. काय म्हणतो, मेंदूचा भाग वापरून काही अर्थ नाही. तिथे त्यांनी सांगितलंय संकोच असेल तर काय वापरायचं आहे? महास्नेह वापरायचा आहे. महास्नेह वापरून त्याचा उपयोग करायचा आहे. परंतु तो तेच आहे की हे सगळं टाइम कन्झ्युमिंग अशा पद्धतीचं आहे. ठीक आहे. पण तो नक्की त्याच्यामध्ये उपयोग होईल. सातपुतेने मागच्या वेळेस म्हटलं होतं किंवा नर्वस सिस्टीम सेल सुद्धा रिजनरेट होऊ शकतात. त्यांनी म्हटलं तर सही, परंतु ग्रंथामध्ये पण ते दिलेलं आहे. मी हे जे सूत्र सांगितलं हे शोधा तुम्ही. मी तर कधी वापरलं नाही कोणत्या ह्याच्यामध्ये. आपल्याला प्रॉब्लेम हाच आहे की आपल्याकडे पेशंट आले तर ते खूप वर्षापर्यंत ते टिकले पाहिजे, किंवा त्याचं ते जे रिझल्ट आहे त्यांना द्यायसाठी खूप म्हणजे 5-5-10 वर्षाचा कालावधी निघून जातो. तर असं काहीतरी आपल्याला ते करून रिझल्ट दाखवत नाही तोपर्यंत आपल्यावर कोणी विश्वासही ठेवणार नाही. तर ते करणं आवश्यक आहे तसं, है ना? दीपक, हो, माझ्याकडे महास्नेहाचा एक अनुभव आहे. दीपक, हा बोला सर, बोला सर. हा महास्नेहापैकी 4 स्नेह आहेत. एक तेल, घृत, वसा आणि मज्जा. वसा आणि मज्जा मी दोन्ही बनवून बघितलेले आहेत, पण त्याचा यील्ड जे असते ते फारच कमी येतं. एक तर जर आपल्याला वसा पाहिजे असेल, वसा म्हणजे मज्जा स्नेह, मांस आणायचा आणि उकळायचा. तर मी ते बकऱ्याचा 2 किलो मांस आणला आणि जवळपास मला फक्त 50 ml वसा मिळाली. त्याच्यामुळे ते एक तर खूप महाग होतं. त्याच्यासाठी मग तुम्हाला बीफचा किंवा जनावर म्हणजे गाई म्हशीच्या मांसाचा एखाद्या वेळेस उपयोग करावा लागेल. ते मी काही करून बघितलं नाही. दुसरं, मी मज्जा पण बनवली. मज्जासाठी मी बैलाचे पाय वापरले होते. बैलाचे पाय फोडायचे, ते उकडायचं, म्हणजे त्याच्यावरती एक येतं, पण त्याचं पण ते फार प्रमाण कमी होतं. नाही आता सध्या भाजपा शासित राज्यामुळे मला ते मिळायला अडचण होते. गाई म्हैसी म्हणजे तोडल्या, त्यांना मारून जे पाय मिळायचे मला 2-4दा मी ते केलेलं आहे, पण आता ते मिळत नाही आणि त्याचं उत्पन्न फारच कमी होतं. म्हणजे मला 4 बैलाचे पाय घेतले मी, तेव्हा त्याला 1000 रुपये दिले आणि ते मला एक पाव किंवा 100 ml एवढं मिळालं. त्याच्यामुळे महास्नेह मिळणं फार कठीण होतं. त्याच्यावर दुसरा काही पर्याय पण नाहीये. ते वापरायचं असेल तर तेच वापरायचं असेल, आणि बकऱ्याचं मांस वापरायचं असेल तर आज 400 रुपये, आणि 400 रुपयापासून जर आपल्याला 50 ml मिळत असेल तर ते पेशंटसाठी खूप महाग होऊ शकतं. पण जर तेल, तूप, घृत असं जर वापरलं तर होतं. ते करून बघा तुम्ही. कोणाला शक्य असेल तर करता येईल. ते त्याला काय जे टेक्निकल मदत लागेल ते सांगता येईल मला. डॉक्टर पश्चिम बरंड सर 1100 रुपयाचं 50 ml तेल देतात मज्जा ते. कोणाला हवा असेल तर त्यांचा नंबर देईल मी. अच्छा, मंगेश, आता तू कंटिन्यू कर पुढे. हॅलो मंगेश, डॉक्टर मंगेश. बहुतेक तो मंगेश कंटिन्यू कर.
ऐकू येते सर? ओके, धन्यवाद सर. सर यानंतर मी चॅट बॉक्स मध्ये अजून कोणाचे काही प्रश्न पडलेले नाही आहेत, तर नंतर कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण आपल्या ग्रुपवरती डिस्कस करूया. आणि मी आदरणीय लोखंडे सरांना विनंती करतो त्यांनी आजच्या लेक्चर बद्दल अध्यक्षीय समारोप करावा. लोखंडे सर. हॅलो, सर्वांना नमस्कार. बऱ्याच दिवसातून भेट होती, आनंद वाटला. आणि आपले विद्यार्थी ज्यावेळी अशा छान लेक्चर करतात आणि विशेषतः अनुभव आणि सर्व संदर्भ सहित बोलतात, हे आज ऐकल्यानंतर आनंद वाटला. पवननी खरंच उत्कृष्ट विषय मांडला आणि विशेषतः अभ्यासपूर्ण मांडला. कारण अभ्यास दोन प्रकारे विषय मांडता बी येतात, कारण आम्ही तरी असा अभ्यासपूर्व कधी लेक्चर मांडले नाही, पण विद्यार्थी मांडतात, हा एक आम्हाला अभिमानास्पद वाटतं. विशेषतः आता मला जर थोडस या विषयावर बोलायचं म्हटलं, वातरक्तावर संदर्भात, फक्त मला एकच वाटलं होतं, मी तर त्याचा रेफरन्स पाहिलेला नाही पुस्तकामध्ये, पण कुठेतरी मनाचा संबंध यायला पाहिजे. कारण आपण ज्यावेळी प्रॅक्टिस करतो आणि आपल्याकडे ज्यावेळी वातरक्ताचे पेशंट येतात, बरेचसे क्रॉनिक पेशंट असतात, आणि क्रॉनिक पेशंटची मनस्थिती आपण जर वेगळ्या प्रकारे हँडल करू शकलो, तर मला असं वाटतं रिझल्ट ह्या लवकर येतात. तर त्याचा संदर्भ फक्त जर विद्यार्थी, आता तुम्ही सर्व आहात, अभ्यास करता, आम्हाला तेवढा वेळ नाही, पण मला एक मनाचा रेफरन्स जर कुठं मिळाला तर मला निश्चित सांगा. कारण माझी तरी वैयक्तिक प्रॅक्टिस मध्ये मी मनाचा वापर भरपूर करतो. एक वेळ मेडिसिन मध्ये थोडासा फरक होत असेल, कारण मेडिसिन देणं हे खरोखर अभ्यासाचं काम असतं आणि आम्ही अभ्यास त्या मानाने इतका करू शकलो नाही, कारण आपलं प्रशासकीय काम असल्यामुळं. पण मनाचा वापर केल्यामुळं मला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळाले. आणि मनाचा जे बाह्यमन अंतर्मन जे आपण म्हणतो, खरं तर हे आपल्याकडे ज्यावेळी पेशंट येतो त्यावेळी इतका वैतागून येत असतो, त्याच्या अंतर्मनावर त्याचा परिणाम. कारण बाह्यमनामध्ये वारंवार डॉक्टरकडे, ह्या डॉक्टरकडे गेलो, आयुर्वेदिक या डॉक्टरकडे गेलो, काही वैद्यांकडे गेलो, असं करून त्याच्या मनाची एक जडणघडण बिघडलेली असती आणि ते अंतर्मनात गेलेलं असतं. मग तो कोणतंही औषध दिलं तरी मला फरक पडत नाही, म्हणजे कारण तो अंतर्मनात जो विषय गेला एकदा की तिथे त्याच्या हातात काही राहत नाही. आणि जर वैद्यांनी जर त्याच्या मनाचाही विचार केला चिकित्सेबरोबर, तसं मला वाटतं त्या अंतर्मनातून काढून घेण्याचं एक टेक्निक असतं. तुम्ही जर त्या पेशंटशी जर थोडंसं आपुलकीने बोलला, त्याच्या घरची चौकशी केली, ते आपलं चिकित्सेचा पार्ट समजून तर लोक बोलतात मनातलं, आणि ते बोलल्यानंतर ते एकाग्र होतात. आणि त्या काळामध्ये जर तुम्ही पॉझिटिव्हली जर बोलले की मी देतो औषधं, ही एकदम सुंदर आहेत, ह्याने तुम्हाला फरक पडेल, पण हे अगोदर बोलण्यापेक्षा त्याच्या मनाचा पार्ट समजून बोललं तर त्याच चिकित्सेने तुम्हाला लवकर रिझल्ट मिळेल असं मला वाटतं. कारण मी माझ्या चिकित्सेमध्ये माझ्या पेशंटकडे भरपूर वापर करतो, कारण मला तेवढा अभ्यास करून एवढा वेळ मला मिळत नाही. कारण तुम्हाला माहिती आहे, तुम्ही असताना बरेचसे प्रशासकीय कामं होते, आजही तेच कामं आहेत, पण माझी जी स्वतःची प्रॅक्टिस आहे त्याच्यामध्ये ह्याचा वापर करतो आणि खरं सुंदर रिझल्ट मिळतात. तर तुम्ही जर अभ्यास इतका करतायत आणि अभ्यास पूर्ण मांडतात, आणि मला असं वाटतं थोडा जर हा पार्ट तुम्ही घेतला तर तुम्हाला अजून यश चांगलं मिळेल. म्हणून सर्वांना एकदा यश चिंततो आणि विशेषतः पवनचं अभिनंदन करतो, त्याने उत्कृष्ट हे लेक्चर घेतलं. आणि पुढचे सूत्र संचालकाकडे देतो. धन्यवाद सर, धन्यवाद सर. हॅलो, बोला सर. आता पुढील आपलं आता लोखंडे सरांचं बोलणं आपल्याला माहिती आहे, ओघवती शैली आहे, त्यांच्या बोलण्यानेच बरेचसे पेशंट नीट होत असतील आणि मनावर त्यांच्या काम होत असेल. त्याच्यामुळे पुढील शनिवारी आपण लोखंडे सरांचं लेक्चर ठेवतोय, ऋतुचर्या आणि दिनचर्या या विषयावर. आज जसं आपण सर्वजण एकत्र झालो तसंच पुढच्या शनिवारी पण होऊया. आणि मध्ये बुधवारी अजून कोणाचं लेक्चर अरेंज होतंय का ते ग्रुपवर कळवलं जाईल. आणि आजचं वेबिनार संपलं, हे आपण जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू सर्वजण.
हा, आणि पवन सर तुमचं एकदम उत्कृष्ट लेक्चर झालं, ते तर आम्ही ग्रुपवर सांगूच आता तुम्हाला. धन्यवाद. अरे नाही नाही. ठीक आहे, जेवढं मला समजलं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. थँक्यू सर्वांनी ऐकल्याबद्दल. धन्यवाद सर. ओके बाय. चला गुड नाईट सर. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट.